तर ही खुशी नेहमीच कायम राहणार आहे. क्रिकेटनं हा आनंद आम्हाला नेहमीच दिलेला आहे, सर्वच प्रेक्षकांना दिलेला आहे. भारतवर्षातील प्रत्येक नागरिक जो क्रिकेटचा प्रचंड मोठा दिवाना आहे. क्रिकेट असोसिएशन वाघोली आयोजित वाघोली गाव चॅम्पियन्स 2024 मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत, सहर्ष स्वागत, हार्दिक स्वागत. फायनल डे, फर्स्ट सेमीफायनल स्टार्ट नाव. जय हनुमान डोमखेल विरुद्ध RSPB. दोन तगड्या फौजा, ताकदवान संघ एकमेकांच्या समोर. टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण येलो आर्मी RSPB न स्वीकारलंय, तर मॅन इन रेड जय हनुमान डोमखेल फलंदाजीसाठी मैदानामध्ये दाखल. 8 षटकांची ही लढत आहे आणि पहिला चेंडू मैदानामध्ये लगेच टाकला जाणार आहे. धमाकेदार मॅच, खेळाडूंचा जबरदस्त परफॉर्मन्स मागचे 7 दिवस आपण सगळ्यांनी अनुभवलाय. आज परत एकदा फायनल लढतींना आपण या ठिकाणी सामोरे जातोय. विजेता कोण आहे आणि आज कोणी इथे सेल्फी काढायला आलेलं नाही, सगळेजण जिंकायला आलेत. त्यामुळं हे जे बॅट आणि बॉलचं जे द्वंद्व आहे, बॅट आणि बॉलचं जे युद्ध आहे, त्या युद्धामधून उडणाऱ्या ठिणग्यांचा आपल्याला आस्वाद घ्यायचा इथे. पहिला चेंडू, गोलंदाज राहुल सातव, राज पाणेसर, निलेश सातव नॉन स्ट्राइक एंडला, तर वाघोलीचा कोहिनूर राहुल इज ऑन मार्क. पहिला चेंडू, काय सुंदर फटका आहे, फक्त दिशा दिली, गतीचा वापर केला, फाईन लेगला चेंडू. 2 धावा इथे प्राप्त होणार आहेत. सुरुवात होते मॅचची जिथे राहुल सातव, वाघोलीकरांना मला निश्चित सांगायला आवडेल, या खेळाडूनं वाघोली गावचं नाव संपूर्ण देशभर उज्ज्वल केलेलं आहे आपल्या खेळाच्या कौशल्याच्या जोरावरती. अनेक स्पर्धांमध्ये मॅन ऑफ द सिरीजची पारितोषिक, अनेक मॅचेसमध्ये मॅन ऑफ द मॅच. कुठलं ग्राउंड नाही देशभरामध्ये जिथे राहुल सातव खेळलेला नाही. याबरोबरच चांगला चेंडू होता, गुड लेंथ वरून डाव्या एष्टीवर टाकलेला.
अक्रॉस द बॅट स्क्वेअर लेगला खेळायचा प्रयत्न, फलंदाजाचा फसलेला धाव फलकावरती धावा 2. षटक पहिलं सुरू असताना एक फलंदाज गोलंदाज मिस्टर प्रीमियर लीग अशी ओळख टेनिस क्रिकेटमध्ये मिळवलेला हा खेळाडू आहे. संघ मालकांचा विश्वास त्याच्यावरती नेहमी असतो आणि म्हणूनच वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये संघ मालक राहुल सातवला घेण्याबाबत आग्रही असतात. धाव इथे प्राप्त होणारे 3 धावांवरती पोहोचत आहेत. जय हनुमान डोमखेल मनोजैवम मारुत तुल्य वेगम जितेंद्रियम वाताजमजम बुद्धिमता वरिष्ठम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये. शरण शरण हनुमंता तुझ आलो रामदूता, या भक्तीच्या वाटा मज दावाव्या सुभटा, ईशे शूर आणि धीर राम सेवेसी सादर, तुका म्हणे या रुद्रा अंजनीच्या सुकुमारा. जय हनुमान. डोमखेल इथे मैदानामध्ये त्याच ताकदीनं शक्तीची देवता आपण म्हणतो महारुद्र हनुमान, आणि डोमखेल इथे संघ त्याच ताकदीनं मैदानामध्ये उतरणार आहे. आखूड टप्प्याचा चेंडू होता, पुल करण्याचा प्रयत्न, मात्र टायमिंग निलेशला येऊ शकत नाही. 1 धाव इथे प्राप्त होणार आहे. या चुका तिथे होणार आहे. 2 धावा निलेश सातवला मिळतील आणि धावफलक पुढे पोहोचणार आहे 5. क्रिकेट असोसिएशन वाघोलीचे अध्यक्ष म्हणून निलेश तात्या सातव यांची नियुक्ती आपण सर्वानुमते केलेली आहे. आणि वाव्हाळवाडीची स्पर्धा असेल किंवा आज गाव चॅम्पियन्स असेल वाघोली, या स्पर्धेमध्ये दाखवलेलं नेतृत्व निलेश सातव यांचे निश्चित कौतुकास्पद आहे. पहिल्या बॉल टाकण्याच्या अगोदर तासभर निलेश तात्या इथे उपस्थित असतात. खोलवर टप्प्याचा चेंडू या स्टंपच्या अगदी समोर, आणि निलेश तात्या सातव अध्यक्ष क्रिकेट असोसिएशन वाघोली इथे होणार आहे बाद. पहिला धक्का, राहुल सातवनं डावाला पाडलं खिंडार. पहिला फलंदाज बाद होईल, तर डिसिजन चॅलेंज होतोय, DRS घेतला जातोय पहिल्या षटकामध्ये अगेन्स्ट राहुल सातव. अध्यक्षांचं कौतुक झालं पाहिजे, कारण नेतृत्व अत्यंत महत्त्वाचं असतं. एखाद्या स्पर्धेला किंवा कुठेही नेतृत्व चांगलं नसेल तर ते गाव सुद्धा, ते राज्य, देश, तो तालुका, जिल्हा नाही प्रगती करू शकत. आणि त्यामुळेच क्रिकेट असोसिएशन वाघोलीचं सुकाणू हातात घेतल्यानंतर सगळ्यांना एकत्र बांधत वाघोली गावामध्ये एवढ्या सगळ्या 16 संघांच्या टीमची युनिटी बांधणं, मोठ बांधणं हे निश्चित अवघड आहे. पण निलेश तात्या सातव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही गोष्ट शक्य करून दाखवलेली आहे. गावासमोर निश्चित एक आदर्श उभा केलेला आहे की खेळामध्ये वाघोली गाव हे शिस्तप्रिय गाव आहे, याची ओळख महाराष्ट्राला त्यांनी करून दिलेली आहे. तिसऱ्या पंचांकडे हा डिसिजन निश्चित प्रकारे पेंडिंग आहे. खरं तर फुल लेनचा बॉल होता. टेनिस क्रिकेटमध्ये एक सोपी गोष्ट असते की तो चेंडू हलत नाही, म्हणजे जसा लेदर बॉल बनाना स्विंग होतो, हवेमध्येच तो केळ्यासारखा वळतो, तर तसा होत नाही की चेंडू सरळ जातो. अर्थात तो जर स्विंग करायचा असेल तर त्याला टेप गुंडाळावा लागतो, आणि ISPL मध्ये आपण अशी टेप बॉल ओव्हर्स बघतो, तिथे बॉल अक्षरशः केळ्यासारखा, म्हणजे केळा जसं राऊंड शेप असतो ना, तसा चेंडू राऊंड शेप जातो. इथे टेनिस बॉलमध्ये तसं होत नाही, त्यामुळे सरळ बॉल असतो. पंचांना देखील ॲज कम्पेअर लेदर बॉल खूप सोपं काम असतं LBWचा निर्णय देणं, पण या चेंडूचा बाउन्स जास्त असतो. हे पण लक्षात घ्यावं लागतं की बाउन्स जास्त असतो, टप्पा पडल्यानंतर चेंडूला उंची जास्त मिळते. अशा परिस्थितीमध्ये जमिनीपासून 28 इंच उंचीवरती जी बेल्स असते त्याच्यावरून चेंडू जातोय का, चेंडू स्टंप मिस करतोय का, हे बारकाईने बघावं लागतं. आणि मी बऱ्याच वेळा बघतो की जे गुड लेंथ असतात किंवा ओव्हर पिच जे बॉल असतात त्या बॉलवरती पंच शक्यतो LBW साठी जात नाहीत, मात्र जे प्लम असतात, म्हणजे बिलकुल पायात टाकलेला बॉल असतो किंवा एकदमच लोवर फुलटॉस असतो, अशा बॉलसाठी जरूर पंच LBW साठी जात असतात. आणि इथे देखील आपण पाहिलं तोच चेंडू होता. तिसऱ्या पंचांचा निर्णय आलेला आहे, फलंदाज बाद आहे. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली सोनेरी विकेट. 25 वर्षीय विश्वसनीय सुवर्ण पेढी गिरिराज ज्वेलर्सची बळीची टाळी.
बघा इथे पहिला धक्का इथे बसतोय. एक गडी बाद. धावफलकावरती 5 धावा आहेत. राहुल सातवचं हे षटक प्रचंड यशस्वी ठरलेलं आहे. इथे मोठा फटका येऊ दिलेला नाही. नो बाउंड्रीज फ्रॉम दिस ओव्हर. अगदीच पॉवर प्ले सुरू आहे. 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आहे. डीप लॉंग ऑफ आहे. डीप मिड विकेट आहे. आणि बाकीचे जे क्षेत्ररक्षक आहे 38 सर्कलवरती आहे. अगदी जाळं विणलेलं आहे 38 सर्कलवरती. वाईडिश मिड ऑफ, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, पॉईंट आहे. गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहे. बरोबर शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, अशी सगळी रचना आहे. आणि इथे चेंडू गोलंदाजाच्या हातामध्ये. धाव मिळणार नाही. षटक संपेल. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावफलकावरती 1 गडी बाद 5. जय हनुमान डोमखेल. दुसरं षटक मैदानामध्ये लगेच सुरू होणार आहे. एकाच एंड कडून आपण नेहमी खेळतोय. खरं तर हे मैदान इतकं छान आहे की दोन्ही एंडचा वापर करता येऊ शकतो. मात्र पलीकडच्या बाजूला बाजारतळ आहे. इथे जो आठवडे बाजाराची जागा आहे. आणि वाघोली गाव आता शहर झालेलं आहे. म्हणजे गाव राहिलेलं नाही आहे. पुणे महानगरपालिकेमध्ये देखील वाघोली गावाचा समावेश झालेला आहे. आणि त्यामुळं आता शहर आहे वाघोली, पण गावाचं गाव पण कायम आहे. नवीन षटकाची सुरुवात. गोलंदाज विजय पाबळे. काही खेळाडूंनी सातत्यानं प्रभावित केलेले विजय पाबळे त्यातलंच एक नाव आहे. एक तगडी टीम आहे महाराष्ट्रामधली. मला वाटते गाववाईच म्हणजे एक गाव 11 खेळाडू अशी स्पर्धा जिथे असेल ना तिथे वाघोली सगळ्यात ताकदवान टीम आहे. आणि त्यामुळे मी बघितलंय की अनेक स्पर्धांमध्ये वाघोली गावाला प्रवेश नसतो. कारण वाघोलीला एंट्री दिली की बाकीचे गाव म्हणतात की नको आम्हाला नाही खेळायचं. ही ताकद आहे वाघोली गावच्या क्रिकेटची. आणि ही ताकद का तयार झाली की तुम्ही या गावामध्ये जो प्लॅटफॉर्म त्या संघाला दिलेला आहे, त्या खेळाडूंना दिलेला आहे, म्हणून ती ताकद वाघोली गावाची तयार झालेली आहे. मी बघतो की खूप मोठ्या टुर्नामेंट होतात महाराष्ट्रामध्ये, मात्र वाघोलीच्या टीमला नकार दिला जातो की तुम्ही आमच्या स्पर्धेत खेळायला येऊ नका. तुम्ही आलात तर बाकीचे संघ आमच्या स्पर्धेत खेळत नाहीत. एवढी मोठी क्षमता आहे. म्हणजे वाघोलीच्या क्रिकेट संघाचं नाव पुढे आले की मला डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेबांचं एक वाक्य आठवतं. युद्ध नको असेल तर युद्धासाठी सदैव तयार राहा. डाव्याष्टीच्या बाहेर चेंडू आहे. वाईटची घोषणा. आता तुम्ही म्हणाल की युद्ध नको असेल तर युद्धासाठी सदैव तयार राहा आणि आमच्या क्रिकेटचा काही संबंध आहे. तर असं आहे, डॉक्टर कलाम साहेब असं म्हणतात की तुम्हाला जर युद्ध खेळायचं नसेल तर तुम्ही युद्धासाठी तयार राहा. याच्यासाठी इतकी ताकद तुमची बनवा की समोरच्याने तुमच्याकडे मान वर करून बघितली नाही पाहिजे. इथे चांगला फटका. फुलटॉस चेंडूला सीमारेषेच्या बाहेर फेकून दिले. शानदार चौकार. फटका असा द्वादार. चेक करायचा आहे. यस. चेंडू कमरेच्या उंचीच्या वरती आहे आणि पंचांचा इशारा येतोय नो बॉल. तर इथे 5 धावा आणि पुढचा चेंडू फ्री हिट असेल. वाघोली क्रिकेट असोसिएशन वाघोलीचे सेक्रेटरी दिलीप भाऊ काळे उपस्थित होत आहेत. मनपूर्वक स्वागत. तर चेंडू आकाशामध्ये, मात्र फ्री हिट होता हा बॉल. तर फलंदाज बाद होण्याची शक्यता इथे बिलकुल नव्हती. धावफलकावरती 12 आहेत. आपण जी चर्चा करत होतो की डॉक्टर कलाम साहेब असं म्हणतात की तुम्ही इतकं मजबूत राहा, स्वतःची क्षमता इतकी ताकदवान बनवा की समोर तुमच्या शत्रूने तुमच्यावरती हल्ला करायचा, अटॅक करायचा विचार सुद्धा करू नये. इतकं ताकदवान बनवा. आणि वाघोली क्रिकेटनं स्वतःला तेवढं ताकदवान बनवलेलं आहे. आता कलाम साहेबांनी देशाच्या संदर्भात हे वक्तव्य केलेलं आहे, ना की क्रिकेटच्या मॅचच्या संदर्भात. वाघोली संघाने एवढी ताकद बनवलेली आहे की समोर त्यांच्या कोणी उभाच राहत नाही. पुन्हा खराब चेंडू आहे. इथे नो बॉल आणि हा सेकंड बीमर आहे. दुसरा बीमर. पंच बघूया त्याला थांबवतात का. खरं तर हा पंचांच्या अखत्यारीतला निर्णय आहे. जर बीमर चेंडू फलंदाजाला जखमी करायच्या उद्देशाने टाकत असेल गोलंदाज, तर दोन्ही पंच एकमेकांशी चर्चा करू शकतात आणि दोघांचं मत जर पडलं की हा खतरनाक गोलंदाज आहे, हा धोकादायक गोलंदाज आहे, तरच त्याला थांबवू शकतील. अन्यथा ते त्याला पुढे चाल ठेवू शकतात. असंही नाही. तर बघायचे 17 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये.
तर मला वाटते पंचांनी गोलंदाजाला चालू ठेवलेलं आहे, त्याला त्याची गोलंदाजी कंटिन्यू करायला अनुमती दिलेली आहे. दोन्ही बिमर जरी असले तरी ते फलंदाजांसाठी घातक नव्हते, हे महत्त्वाचं आहे आणि म्हणून त्याची गोलंदाजी पुढे कायम आहे. तर हा पंचांच्या अखत्यारीतला निर्णय इथे चांगला फटका आहे. सरळ बॅटनं फ्री हिटवरती उडवला चेंडू, डीप लॉंग ऑनच्या डोक्यावरून लॉफ्टेड ऑन, चौकार. फटका असा ध्वजार, हा गेला गिरिराज ज्वेलर्स वाघोलीचा सुवर्ण जडीत चौकार. चौकाराच्या बरोबर धाव फलकावरती 21 धावा आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. यस, कडक कडक शॉट इथे जातोय चेंडू सीमारेषेच्या पुन्हा आतमध्ये अडवलाय, अडवण्यात यशस्वी ठरलाय. जिथे हात काम करत नव्हते तिथे पायानं काम केलं, मात्र धावा अडवलेल्या आहेत. धावा अडवणं जास्त महत्वाचं आहे आणि ते काम यशस्वीपणे पूर्ण होतं. इथे धाव फलकावरती 23. षटक क्रमांक दुसरं सुरू आहे. गोलंदाज विजय पाबळे. एक चौकार जरूर या षटकामध्ये, मात्र 2 चेंडू खराब आले होते, नो बॉल होते, लांबलेले षटक, त्यामुळे विजय पाबळेचं. आणि फलंदाजीसाठी आपण बघतोय विकास कामाठी आणि राज पाणेसर. जय हनुमान डोमखेल संघाची सलामीची जोडी. हवेमध्ये चेंडू आहे, क्षेत्ररक्षक मागे थोडासा बॅटवरती आल्यानंतर चेंडूने गिरकी घेतली होती, त्यामुळे टप्पा पडल्यानंतर तो वळण घेणार होता हे निश्चित होतं. पॉईंटचा क्षेत्ररक्षक त्यासाठी तयार होता. धावफलक 1 ने पुढे पोहोचेल. 24 धावा. दुसरं षटक अजून संपलेलं नाही आणि धावफलक दाखवतोय 24 धावा. एक गडी बाद 24. जय हनुमान डोमखेल. मोठा स्कोअर उभा राहणार यामध्ये शंका नाही. खरं तर या मैदानामध्ये धावांचा खच पडलेला आहे. जशी गारपीट झाल्यानंतर गारांचा खच पडतो ना, तसा खच पडलाय धावांचा. पहिल्या 2 षटकामध्येच प्रचंड ताकदवान आक्रमक फलंदाजी बघायला मिळते. इथे क्षेत्ररक्षणामध्ये सातत्यानं बदल करायचा आहे. जो डीप कव्हर पॉईंटचा क्षेत्ररक्षक होता त्याला सीमारेषेवरती पाठवलेला आहे आणि मिडविकेटचा क्षेत्ररक्षक होता ज्याला स्क्वेअर लेगला पाठवायचं होतं त्याला परत आतमध्ये आणले. यस, लेंथ बॉल होता विजय पाबळेचा यावेळेस. 1 धाव इथे निश्चितपणे मूळ मिळेल आणि षटक देखील संपेल. 2 षटकांचा खेळ संपला. धाव फलक 25. जय हनुमान डोमखेल. तिसऱ्या षटकाची सुरुवात इथे होणार आहे. पुन्हा एकदा आपण एका मूळ विषयाकडे जाऊया की तुम्ही स्वतःला इतकं मजबूत बनवा. आणि म्हणूनच डॉक्टर अब्दुल कलाम ज्यावेळेस भारताच्या संरक्षण कार्यक्रमाचे मुख्य होते त्यावेळेस त्यांनी अनेक अशी क्षेपणास्त्र तयार केली. पृथ्वी, नाग, आकाश, त्रिशूळ, पिनाक, अनेक असे प्रक्षेपक भारताने तयार केले आणि आपण संरक्षण सिद्धतेमध्ये निश्चित प्रकारे जगामध्ये एक ताकदवान शक्ती बनलो. त्यामुळे आजही कुठलाही देश भारताकडे वाईट दृष्टीने बघत नाही किंवा आपण भारतावरती हल्ला करू शकतो आणि त्यांना नेस्तनाबूत करू शकतो ही इच्छा ही मनुष्य कुणी देश ठेवू शकत नाही. खेळामध्ये देखील वाघोली संघाने तेवढी ताकद तयार केलेली आहे, तेवढी क्षमता त्यांच्याकडे आणि सातत्याने खूप मोठं पोटेन्शियल या गावामध्ये आहे. गावाचे खेळाडू मोठ्या ताकदीने पुढे येत आहेत. ज्यावेळेस आपण आसिफ शेखला बघितला तर राहुल सातवला बघतोय, त्यानंतर अतुल बिटकर, अजित कड हे खेळाडू, विजय पाबळे सारखे खेळाडू आता पुढे येत आहेत. अजूनही काही खेळाडू आहेत. तर इथे बघतोय रिव्हर्स अटेम्प्ट आणि 4 धावा प्राप्त होतील. चेंडू मैदानामध्येच आहे. फटका खेळल्यानंतर मी पंचांकडे बघत होतो, पंचांचा निर्णय येत नव्हता आणि तिकडे चेंडू मागे आला होता. प्रथम दर्शनी असं वाटलं की सीमारेषेच्या बाहेर जाऊन तिथून आतमध्ये आलाय चेंडू, मात्र तो बाहेर गेलाच नाही. तर जोपर्यंत चेंडू बाहेर जात नाही तोपर्यंत तुम्हाला धावून धावा घ्यायच्यात. तर 27 धावा आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. घनश्याम शर्मा गोलंदाजीसाठी उभा आहे. घनश्याम
लेंथ बॉल रिव्हर्स खेळायचा आहे, मात्र फसलेला प्रयत्न अगोदर त्यानं तो प्रयत्न यशस्वी केला होता. अलीकडं हा फटका टेनिस क्रिकेट मधला परवलीचा फटका झालेला आहे. यस, ज्या वेळेस चेंडू सीमारेषेच्या बाहेरच जाणार आहे त्याच वेळेस तो चौकार किंवा षटकार दिला जाईल, अन्यथा धावून धावा घ्यायच्यात. कुठल्या अडथळ्याला अडला चेंडू, वायरला अडला, झाडाला अडला, कुठे अडला तरी तिथून तुम्हाला धावाच घ्यायच्यात. यस, चांगला फटका आहे लॉंग ऑनला, गॅप मोठा तिकडे आणि मिळताय 4 धावा. फटका असा ध्वजार, हा गेला गिरिराज ज्वेलर्स वाघोलीचा, सुवर्ण जडीत चौकार. चौकाराबरोबर 31 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. तिसऱ्या षटकामध्ये आपण बघतोय गोलंदाज घनश्यामला. राज पानेसर 10 चेंडूमध्ये 15 धावांचं योगदान दिले या डावखुऱ्या हाताच्या गुणी खेळाडून. तर विकास कामाठी 5 चेंडूमध्ये 11 धावसंख्येवरती फलंदाजी करतोय. तिसऱ्या षटकामध्येच आक्रमकता दाखवली इथे. याबरोबरच इथे फेक एष्ट्यांवरती येऊ शकत नाही, कव्हर करायला कोणी क्षेत्ररक्षक नाही. 2 धावा मिळतील. क्षेत्ररक्षणाची अशी तुमची योजना पाहिजे की तुम्हाला प्रत्येक थ्रोला त्याला कव्हर मिळाला पाहिजे आणि क्षेत्ररक्षकांनी देखील तयार राहिलं पाहिजे. जरी तुम्ही डीपमध्ये क्षेत्ररक्षण करत असाल, चेंडू ज्यावेळेस क्षेत्ररक्षकाकडे जात असतो बऱ्यापैकी काही सेकंद अगोदर कल्पना येत असते की पुढे थ्रो कुठे येणार आहे, त्यामुळे तिथे आपण कव्हरला उपस्थित राहिलं पाहिजे. अन्यथा अशा एक धावा सुद्धा तुम्हाला अडचणीच्या ठरू शकतात. स्क्वेअर लेगला चेंडू आहे, खराब क्षेत्ररक्षण, सीमारेषा फाडून 4 रन. फटका असा ध्वजार, हा गेला गिरिराज ज्वेलर्स वाघोलीचा, सुवर्ण जडीत चौकार. वाघोलीचा कोहिनूर, टेनिस क्रिकेटचा अनभिषिक्त सम्राट आणि क्रिकेट असोसिएशन वाघोलीचे संचालक आसिफभाई शेख यांचं आगमन. मनापासून स्वागत आहे. 37 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. हवेमध्ये चेंडू जरूर, एक टप्पा बाउन्स मोठा आहे, मात्र वॉटर स्टॉप, उंच उडी मारून त्यानं अडवलाय चेंडू. हनुमानच्या खेळाडूंनी खेळलेला चेंडू होता, मात्र तिथे फलंदाज क्षेत्ररक्षकच हनुमान बनलेला आहे. बघा, एकदा हनुमानाने धनुष्कोडीवरून उडी मारली होती, थेट लंकेत पोहोचले होते. इथं मला वाटते हनुमानानंतरचा दुसरा कुणीतरी मानव असेल ज्यानं इतकी मोठी उंच उडी मारलेली आहे. धावफलकावरती 38 धावा आहेत. मराठीतला एक सुंदर अलंकार आहे अतिशयोक्ती. खूप मजा येते अलंकारामध्ये. षटक मैदानामध्ये इथे बघू शकतो आपण. 3 संपलेले आहेत. 38 धावा. जय हनुमान, तरुण मंडळ डोमखेल, वाटजाई. अनिल दातार नवीन गोलंदाज मैदानामध्ये येणारे. राज पाणेसर आणि विकास कामाठी. आम्ही पाणेसर कुटुंबीय इंग्लंडमध्ये बघितलं होतं आणि वाघोलीसमध्ये सुद्धा पाणेसर कुटुंब आहे. राज पाणेसर 13 चेंडूमध्ये 22 धावा या डावखुऱ्या आताच्या खेळाडूंना बनवलेले आहेत. जय हनुमान, तरुण मंडळ डोमखेल, वाटजाई संघासाठी खूप चांगली सुरुवात आहे, दमदार सुरुवात. 4थ्या षटकाची सुरुवात होईल अनिल दातार. लागोपाठ 4 षटकांसाठी 4 वेगवेगळ्या गोलंदाजांचा वापर. अलॉंग द कार्पेट चेंडू, गॅप मोठा होता, 4 रन. फटका असा ध्वजार, हा गेला गिरिराज ज्वेलर्स वाघोलीचा, सुवर्ण जडीत चौकार. 42 धावा धावफलकावरती इथे येत आहेत. सुंदर फलंदाजी राज पाणेसरची. पाणेसरचं मैदानावरती राज सुरू आहे, गोलंदाजांवरती राज सुरू आहे. खूप चांगले फटके, विशेषतः मिड विकेट आणि स्क्वेअर लेगला अत्यंत दिमागदार फटके राजकडून आपण बघितलेत. फुल टॉस चेंडू, सरळ बॅटनं, वॉट अ शॉट, वॉट अ एक्झिक्युशन. काय सुंदर फटका आहे. डीप लॉंग ऑफला सीमारेषा पुन्हा एकदा फोडली. मिळताय 4. फटका असा ध्वजार, हा गेला गिरिराज ज्वेलर्स वाघोलीचा, सुवर्ण जडीत चौकार.
राज पाणे सर. इथे आता धावांचा धबधबा झालेला आहे, धावांचा नायगारा झालेला आहे. काय वेगानं कोसळतो इथे मैदानामध्ये. चौकार आणि पाठोपाठ चौकारांची आतिषबाजी. 15 चेंडूमध्ये 30 धावसंख्येवरती नाबाद राज. तर 46 धावा. जय हनुमान डोमखेल वाटजाई. राज पाणेसरला आपण या मैदानामध्ये बघतोय खेळताना. अतिशय सहज सुंदर फलंदाजीनं त्याने आज प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहे. धावांचा धबधबा ठरलेला राज पाणेसर. स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, तर त्याबरोबर काही रिव्हर्स स्वीपचे देखील अत्यंत प्रेक्षणीय फटके खेळत राज पाणेसरने आज प्रेक्षकांचं मनोरंजन केलेलं आहे. मंत्रमुग्ध करतोय प्रेक्षकांना राज पाणेसर. 46 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. सुरुवातीला सलामीला येत राज पाणेसरनं निलेश सातव बरोबर चांगली सुरुवात दिली होती. हो, परत एकदा बॅक टू बॉलर. सरळ बॅटनं खेळलेला फटका. गोलंदाजाला सुद्धा तो इतका वेगात कव्हर करता आलेला नाही. तिथे चेंडू टाकून फॉलो थ्रूमध्ये परत चेंडू पकडणं हे निश्चित कठीण असतं. आपण बघू शकतो एकदा हातातून चेंडू सुटल्यानंतर तो जर 120 मैल प्रति वेगानं जात असेल आणि तो परत त्याच्यापेक्षा डबल वेगाने येत असेल तर विचार करा, एका सेकंदाच्या आत चेंडू तुमच्याकडे परत येतोय. आणि असं असताना तो चेंडू तिथे पकडणं हे निश्चित कठीण आहे. धावफलकावरती 46 धावा. परत एकदा गोलंदाज अनिल दातार. फुल टॉस चेंडू. निश्चित निमंत्रण होतं राज पाणेसरला, मेजवानीचं निमंत्रण होतं, त्यानं देखील स्वीकारलं. लॉंग ऑफला पुन्हा दिमागदार चौकार. फटका असा धुवाधार. हा गेला गिरिराज ज्वेलर्स वाघोलीचा सुवर्ण जडीत चौकार. 50 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. अर्धशतक मात्र चौथ्या षटकामध्ये जे हनुमान डोमखेल संघानं लगावलेलं आहे. आज पहिलं षटक मला वाटतं चांगलं होतं राहुल सातवचं. त्यानंतर कुठलाही गोलंदाज प्रभाव पाडू शकलेला नाही राज पाणेसरवरती आणि त्याच्या सोबतीला असलेला विकास कामाठी बरोबरती. निलेश सातवनं देखील आज चांगली सुरुवात केली होती, मात्र लेग बिफोर विकेटचा शिकार ठरला. निलेश बाद झाल्यानंतर या दोन फलंदाजांनी मात्र कुठली पडझड होऊ दिलेली नाही आहे. उजव्याच्या बाहेरचा चेंडू होता. खूपच इम्प्रोवाइज करायचा प्रयत्न मात्र फसलेला आणि धावफलक तिथेच थांबणार आहे. 50 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. चौथं षटक इथे सुरू आहे आणि दमदार सलामी, दमदार फलंदाजी मैदानामध्ये बघायला मिळते. राज आणि त्याच्या सोबतीला असलेला विकास कामाठीची. यस, पायावरती टाकलेला चेंडू होता. हलकंसं अपील आहे, मात्र पंचांचं मत पडतं चेंडू उजव्याच्या बाहेर असावा. यस, टेनिस क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळा आपण बघतो की फलंदाज शफल असतो, ऑफ स्टंपच्या पुढे असतो आणि त्यामुळं अशा परिस्थितीमध्ये पंच देखील अधिक काटेकोरपणे काम करताना बघतात. मला वाटतं DRS आहे. यस, फॉर LBW. चार षटकांचा खेळ इथे संपणार आहे. 51 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आहे. LBW साठी DRS आहे का महेश सर? नाही आहे का? पण तुम्ही LBW साठी दिलाय ना? ISS असू द्यात. या ठिकाणी फिल्डिंग टीमचा DRS आहे. अंपायर्स कॉल नाही. सर्व संघांसाठी एकच DRS आहे. फलंदाजी करणाऱ्या संघांचा DRS संपलेला आहे, कारण त्यांनी पहिल्याच षटकामध्ये तो DRS अनसक्सेसफुल ठरला होता. आता क्षेत्ररक्षण करणारा संघ त्यांनी DRS कॉल केलेला आहे, अर्थातच LBW अगेन्स्ट. आणि बघायचं पंचांच्या या निर्णयाच्या विरोधात त्यांनी दाद मागितलेले तिसरे पंच अंतरिम न्यायाधीश अजय आवळे सरांकडे ही दाद मागितलेली आहे. चंद्रचूड सरांना सुद्धा एखाद्या केसचा निकाल द्यायला काही वर्ष लागू शकतात, महिने लागतात. अजय आवळे सर इथं काही सेकंदामध्ये आपल्यासमोर निर्णय आणतील. एवढी क्लिस्टर क्लिअर प्रणाली आहे आपली. क्रिस्टल क्लिअर प्रणालीच्या माध्यमातून लगेचच निर्णय. हा सूर्य आणि हा जयद्रथ अशी एक म्हण आहे मराठीमध्ये.
आणि हिंदीमध्ये एक म्हणे, दूध का दूध और पाणी का पाणी. राजहंसाला जे जमतं ते अजय आवळे सर इथे करून दाखवतील. तर बघूया, पंचांना अतिशय काटेकोरपणे बघावं लागतं चेंडूचा टप्पा कुठे कुठे पडलेला आहे. आउटसाइड लेग स्टंप असेल तर तो पंच लगेच तो रिजेक्ट करू शकतात. आणि नॉट आउट. फलंदाज नाबाद आहे. DRS अनसक्सेसफुल. दोन्ही संघांचे DRS संपलेले आहेत. येथून पुढे 4 षटकांमध्ये तुम्हाला कोणताही DRS मिळणार नाही. अंपायर्सला जर वाटलं की इथे काहीतरी शंका आहे, संशयास्पद आहे, तर पंच DRS कॉल करू शकतात. अर्थातच खेळाडूंच्या रिक्वेस्टला आता पंचांनी मान द्यायचा की नाही हा पंचांच्या अखत्यारीतला विषय आहे. पुढची 4 षटकं शिल्लक, 51 धावा 4 गड्याच्या मोबदल्यात. राहुल सातव गोलंदाजी मार्कवर येतोय. पहिली 4 षटकं 4 गोलंदाजांकडून टाकून घेतलेली आहे संघनायकानं. त्यानंतर राहुल सातवला परत एकदा आणलं, एक हुकमी एक्का. राहुल सातव वाघोली गावच्या क्रिकेटला एक नवा आयाम देणारं व्यक्तिमत्व म्हणजे राहुल सातव. वाघोलीचा कोहिनूर आहे, शिरपेचातला मानाचा तुरा आहे, अभिमान आहे वाघोलीचा. राहुल सातव आज गोलंदाजी मार्कवरती आपण बघणार आहोत राहुल सातवला. ॲज अ बॅटर राहुल सातव निश्चित प्रभावी आहे. या स्पर्धेमध्ये देखील अशा अनेक इनिंग्स राहुल सातवचे आपण पाहिलेले असतील. काही शतकं देखील मी बघितलेली या मैदानामध्ये मागच्या काही स्पर्धांमध्ये. टेनिस क्रिकेटमध्ये शतकं येऊ शकतात, म्हणजे अगदी मोठे स्टार खेळाडू असतील त्यांना सुद्धा हे सौभाग्य मिळत नाही जे वाघोलीच्या खेळाडूंना मिळतं, कारण इथे शतक ठोकण्याची संधी असते. 10 षटकं तुम्हाला खेळायला मिळतात. राहुल सातव यस, कडक कडक अत्यंत सुंदर स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून तिथे षटकार. मैदानातून निघाल्या अग्नीच्या ज्वाळा, मैदानाच्या बाहेर गेलाय तोफेचा गोळा. 25 वर्षीय विश्वसनीय सुवर्ण पेढी गिरिराज ज्वेलर्स वाघोलीचा रत्नजडीत षट. पानेसरचं राज मैदानामध्ये सुरू आहे. यस, परत एकदा हवेमध्ये जरूर, मात्र टॉस मोठा असेल. वन्स अगेन 4 रन. फटका असा ध्वजार, हा गेला गिरिराज ज्वेलर्स वाघोलीचा सुवर्ण जडीत चौका. पानेसर इथे गोलंदाजांवरती राज करतोय. 61 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. 5वं षटक मैदानामध्ये सुरू आहे. सलामीला आलेला फलंदाज राज पानेसर 44 वरती नाबाद आहे 22 चेंडूमध्ये. आणि असाच तो खेळत राहिला तर मला वाटतंय बॉल बनवणाऱ्या कंपनीच्या कामगारांना ओव्हर टाइम करावा लागेल. परत एकदा मोठा फटका आणि पुन्हा 4. आणि जरूर मला वाटते आता आजची शिफ्ट वाढवावी लागेल. मैदानातून निघाल्या अग्नीच्या ज्वाळा, अत्यंत प्रभावी करणारा फटका राहुल सातव वरती हल्ला चढवलाय. षटकार, दुसरा षटकार या षटकातला. या ठिकाणी राज पानेसरचं अर्धशतक इथे पूर्ण होतोय. 23 चेंडू मध्ये 50 धावा. चौकार की षटकार आहे याचं उत्तर निश्चित प्रकारे तिसऱ्या पंचांकडून जाणून घेतलं जाईल आणि मग लक्षात येईल की हे अर्धशतक पूर्ण आहे की नाही. तर पंचांनी जो षटकाराचा कॉल केला होता तो तुर्तास स्थगित करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर
सन्माननीय सोमनाथ दादा जगताप संचालक क्रिकेट असोसिएशन वाघोली यांच्याकडून अर्धशतकासाठी राज पानेसरला 500 रुपयाचं बक्षीस जाहीर करण्यात आलेलं आहे. अर्थात हा चौकार असेल तर अर्धशतकासाठी थोडासा वेट करावा लागणार आहे, मग त्याच्यानंतर तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. 67 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 5व्या षटकामध्ये आपण इथे बघतोय ही मॅच. तर राहुल सातव वरती भयानक हल्ला चढवलेला आहे. राहुलने देखील विचार केला नसेल की राज पानेसर इतका मोठा हल्ला, कडकडीत हल्ला करू शकतो, आणि राज पानेसरनं मात्र इथे एका अनुभवी एका आणि 500 रुपयाचं बक्षीस इथे आलेलं आहे. सन्माननीय सोमनाथ दादा जगताप यांच्याकडून हे बक्षीस आहे. राज पानेसरसाठी अजून तिसऱ्या पंचांचा निर्णय आपल्यापर्यंत येतोय. टॉस विनर लाईव्हचे सगळे कॅमेरामन अत्यंत दर्जेदार भूमिका इथे पार पाडतायत. शतकासाठी 2000 रुपयाचं बक्षीस आहे. सोमनाथ दादा जगताप संचालक हवेली संचालक वाघोली असोसिएशन यांच्या वतीनं 67 धावा आतापर्यंत आहे, त्यापैकी 50 धावा या राज पानेसरच्या आहेत. क्रिकेट असोसिएशन वाघोलीचे संचालक सदस्य सन्माननीय दौलत भाऊ सातव यांचं आगमन झाले. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय गणेश भाऊ सातव उपस्थित होत आहेत. आपलंही मनपूर्वक स्वागत. अतिथी कक्षामध्ये या. यास्कडक उंच फटका आहे, लॉंग ऑफ थोडासा बाजूला आहे आणि क्षेत्ररक्षक पोहोचतोय तिकडे. 2 धावा इथे मिळतील राज पानेसरला. 52 वरती पोहोचतो. 69 पैकी 52 म्हणजे धावांचा गोवर्धन आपल्या बॅट वरती त्यानं उचललेला आहे. एकांडा शिलेदार लढतो इथे एकटा. एका बाजूनं त्याला स्ट्राईक देखील दिली जाते. विकास कामाठी मात्र 5 चेंडू खेळलेला आहे. 11 धावांचं योगदान त्यानं दिलेलं आहे. परंतु जसं की राजची बॅटची तलवार झाली तेव्हापासून थोडासा शांत आपल्याला बघतोय विकास कामाठी. नॉन स्ट्राईक एंडवरती त्यानं देखील आस्वाद घेतला या फलंदाजीतला. मनमुराद फलंदाजीचा आस्वाद घेतलेला आहे. एक मोठं अर्धशतक. 5 षटकांचा खेळ संपला. 70 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. 70 लॉस ऑफ 1. फक्त एक फलंदाज बाद झालेला आहे आणि ही भागीदारी देखील मोठी होणार आहे. विकास कामाठी आणि राज पानेसर यांच्यामध्ये 65 धावांची भागीदारी आहे. मात्र 27 चेंडूमध्ये त्यांनी या 65 धावा बनवलेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा आल्या होत्या राहुल सातवच्या. या षटकामध्ये 19 धावा आल्यात आणि 2 षटकामध्ये 24 धावा खर्च करत 1 गडी बाद केलेला आहे राहुल सातवनं. गोलंदाजीमध्ये बदल होणार आहे. सोमनाथ कटके गोलंदाजीसाठी तयार. मला या खेळाडूंचं निश्चित प्रकारे आश्चर्य वाटतंय. सोमनाथ कटके असतील, दिलीपजी काळे असतील किंवा अजून काही असे खेळाडू आहेत की जे फक्त मला वाटतं टुर्नामेंटलाच मॅच खेळायला येत असावेत का प्रॅक्टिस पण करता तुम्ही लोक. मी बघतो ना की मलाच जर प्रॅक्टिस करायला गेल्या 6 वर्षात वेळ मिळाला नसेल, एकदाही ग्राउंडवरती जाता आलेलं नाही आहे, तर एवढे मोठे बिझनेसमॅन आहेत, व्याप मोठा आहे, असं असताना हे प्रॅक्टिस केव्हा करत असतील अशक्य. मात्र मैदानामध्ये आल्यानंतर त्यांचं स्किल वादातीत आहे. म्हणजे या लोकांना जर सुरुवातीलाच चांगलं प्रशिक्षण मिळालं असतं तर आज कदाचित भारतीय संघामध्ये असते. एवढी गुणवत्ता या सगळ्या खेळाडूंकडे आहेत. पण आज आपला व्यवसाय सांभाळून, आपला कुटुंब प्रपंच सांभाळून खेळासाठी देखील वेळ देतात आणि खेळ देखील चांगला खेळतात. सोमनाथचा फटका, चेंडू, क्षेत्ररक्षक तिथे, मात्र ड्रॉप होईल कॅच. सोमनाथचा चेंडू फसलेला होता, मात्र फटकाही फसलेला होता, क्षेत्ररक्षकही फसलेला. 74 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा राज पानेसरचा चौकार आहे. राज पानेसरच्या बॅटमधून निघालेल्या चेंडूंना फक्त सीमारेषेचं वेध लागलेले असतात. त्यांना क्षेत्ररक्षकांचा अडथळा तिथे अजिबात जाणवत नाही. नदी जशी उसळत फेसाळत जाते, डोंगर दऱ्या ओलांडून जाते, पण समुद्राकडे जातेच जाते. तसं राज पानेसरचा चेंडू तुम्ही किती क्षेत्ररक्षक पुढे उभे करा, चेंडू त्यांना फोडून जातो सीमारेषेच्या बाहेर. वा, हे वेळ लागावं लागतं.
धावा, काही क्षेत्र फलंदाज धावांच्या पाठीमागे धावतात तरी मिळत नाही, काही फलंदाजांच्या पाठीमागे धावा अशा वेड्या होतात. यस कडक, परत एकदा परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, वन बाउन्स फॉर 4 रन. सेकंड इन रो राज पानेसर. 61-27 चेंडू मध्ये 78 धावा. जय हनुमान डोमखेल. सोमनाथ कटके यांना लागोपाठ 2 चौकार येत आहेत राज पानेसरकडून. आज त्याची त्याला बॉलाचा फुटबॉल दिसायला लागला. तुम्ही बघितलं असं, पहिल्या षटकामध्ये थोडासा अडखळत होता, दुसऱ्या षटकामध्ये थोडासा जम बसला, तिसऱ्या षटकापासून तो जो सुरू झालाय आता काय थांबायला. हा मुंबईचा पाऊस आहे, अवखळ आहे. एकदा सुरू झाला की थांबत नाही. मग महिना, 2 महिने, 3 महिने, 4-4 महिने कधी कधी पाऊस थांबत नाही. मुंबईचा पाऊस, कोकणातला पाऊस. वाईट चेंडू आहे आणि राज पानेसर आज असा पाऊस झालेला आहे की तो अवखळ आहे, सतत बरसतोय. मैदानाला त्याने पाणी पाणी करून टाकलेलं आहे. धावफलकावरती 79. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 6वे षटक सुरू आहे. मोठा पर्वत उभा राहणार आहे, मोठा हिमालय उभा राहणार आहे, हे निश्चित स्पष्ट आहे. फसलेला चेंडू आणि ओ हो हो, व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच. सोमनाथ कटकेकडून सुटला, मात्र पकडला अनिल दातारनं पकडला. झेल. इथे फलंदाज बाद होईल. खरं तर ही डोळे दिपवणारी रोषणाई होती, मात्र फ्यूज उडाल्यानंतर जशी अंधार होतो अगदी तसंच परिस्थिती इथे तयार झालेली आहे. इथे आपण बघितलं फलंदाज राज पानेसरला कमाल फलंदाजी होती. फक्त तो त्याची चूक झाल्यानंतरच बाद होणार होता आणि लोअर फुलटॉसवरती त्याच्याकडून चूक झाली आणि तो बाद झालेला आहे. मोठा स्कोअर आपल्याला बघायला मिळाला आहे. राज पानेसर दमदार फलंदाजी, मोठं अर्धशतक इथे आलेलं आहे. जवळपास तर इथे 83 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. तर इथे एक बक्षीस आलेलं आहे. सन्मान्य सोमनाथ दादा जगताप, सदस्य क्रिकेट असोसिएशन वाघोली, यांच्याकडून राज पानेसर यांच्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस होतं अर्धशतकासाठी. तर राज पानेसर यांना विनंती करतो, आपल्याला थोडी विश्रांती आहे तर या मंचावर आणि आपलं बक्षीस घेऊन जा. आणि इथे 2-3 धावा मिळतील, 3 धावा मिळतील. जरूर चौकार अडवला, 1 धाव सेव्ड केली या षटकामध्ये. धावफलक 6 षटकांचा खेळ संपल्यानंतर 86 धावा आहेत 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 86 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 6 ओव्हर. 5 एक्स्ट्राज आहेत. मात्र फलंदाज या मैदानामध्ये सहज सुंदर फलंदाजी करत आहेत. विशेष करून आज राज पानेसरनं धमाका उडून दिला, बार उडून दिले या मैदानामध्ये. चौकार षटकारांची अत्यंत सुंदर खेळी साकारली. 61 धावांची खेळी आणि 6 षटकामध्ये 86 धावा. अजून 2 षटकं शिल्लक आहेत. हे बघा, 40 मिनिटामध्ये आपल्याला 7 षटकं टाकायची होती, मात्र फक्त 6 षटकं 40 मिनिटामध्ये टाकलेली आहेत. त्यामुळं एक क्षेत्ररक्षक आतमध्ये घ्यावा लागेल पुढच्या 2 षटकांसाठी. जिथे 40 मिनिटं संपणार आहेत तिथे तुम्हाला एक क्षेत्ररक्षक आतमध्ये घ्यायचा आहे. बेचाळीस मिनिटं झालेली आहेत. त्यामुळं एक क्षेत्ररक्षक पुढच्या 2 षटकांसाठी आतमध्ये आणावं लागेल.
सगळे DRS असेल किंवा काय असेल आपण पाहतो 8:45 म्हणजे 8 षटकं 40 मिनिटामध्ये 40 मिनिटामध्ये नाही 7.4 षटकं 40 मिनिटामध्ये टाकून व्हायला पाहिजेत. तर तुम्हाला 7 षटकं 5 मिनिटं सुद्धा वेळ नसतो इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये. त्यामुळे इथे आपल्याला 7 षटकं 40 मिनिटामध्ये टाकायच्यात. ॲक्च्युली हा 8 मिनिटं 8 षटकांचा वेळ आहे. ओहो वॉट अ स्टॉफ, वॉट अ स्टॉफ. कमालीचं क्षेत्ररक्षण होतं तिथे. इतक्या वेगात चेंडूच्या समोर हात जाणं ही सुद्धा एक चमत्कारिक गोष्ट आहे, अलौकिक गोष्ट आहे. अडवलाय चेंडू, 1 धाव सेव्ड केलेली. पण बऱ्याच वेळा आपण बघतो की असे चेंडू हातात चिटकून बसतात. इथे चेंडू अडवलेला आहे, मात्र झेल झालेला नाही आहे. पण जर हात आडवा आला नसता तर मग पंचांसाठी सुद्धा ती गोष्ट धोकादायक होती. अगदी पंचांच्या समोर चेंडू अडवला. मला वाटतंय त्याने चेंडू अडवण्यापेक्षा पंचांचं संरक्षण केले असं म्हणू आपण. 87 धावा. गोलंदाज तिथे पंचांसाठी ढाल बनून उभा राहिलेला आहे. ओहो अडवण्याचा प्रयत्न. भरपूर चेंडू असे आहेत की जे हाताने अडवता आले नाहीत, ते शरीराने पायाने अडवलेले आहेत. समर्पकता क्षेत्ररक्षकांमध्ये आम्हाला बघायला मिळाली. जिथं जेवढे जास्त एफर्ट्स देता येतील तेवढे एफर्ट्स क्षेत्ररक्षकांनी दिले. मगाशी देखील इथं जो चेंडू अडवला होता सीमारेषेवरती खूप सुंदर होता. त्यानंतर पहिल्या दुसऱ्या षटकामध्ये आम्ही लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षण झालेलं बघितलं. आता आपण एक्स्ट्रा कव्हरला बघितलेलं आहे. कमालीचं क्षेत्ररक्षण आहे. 90 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 7वं षटक अनिल दातार गोलंदाजी मार्कवरती. फलंदाज अजित कड, विकास कामाठी मैदानामध्ये. यस अजितचा हा प्रयत्न होता. निश्चित अपील आहे. मात्र पंचांवरती कोणता परिणाम नाही आहे. यस फलंदाज नाबाद असेल. 90 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. जोरदार अपील होतं, उत्साह दिसत होता, मात्र आत्मविश्वासाचा अभाव. पंचांनी फेटाळून लावलं हे अपील. अपील करणं हा खेळाडूंचा अधिकार आहे, त्याने तो केलाही पाहिजे. मात्र त्यासाठी आचारसंहिता देखील असते. ते संहितेचा भंग तुम्ही केलात तर त्याला पेनल्टी सुद्धा दिली जाते. यस लोवर फुल टॉस म्हणता येईल. यॉर्क लाईनमध्ये चेंडूच्या पिच पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला फलंदाजाने. स्वीपचा फटका खेळायचा होता, मात्र कनेक्शन नाही झालं आणि तिथे 1 धाव प्राप्त होते. धावफलकावरती पुढे 91. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये अनिल दातारचं 7व्या क्रमांकाचं षटक मैदानामध्ये आपण बघतोय. फलंदाज विकास कामाठी 6 चेंडूमध्ये 14, तर अजितकडनं 6 चेंडूमध्ये 9 धावा. आतापर्यंत प्रत्येक फलंदाजानं स्ट्राईक रेट चांगला ठेवलेला आहे. 150चा स्ट्राईक रेट जवळपास आपण बघतो अजितकडचा आहे, तर 200पेक्षाही जास्त स्ट्राईक रेट विकास कामाठीचा आहे. अक्रॉस द बॅट खेळायचा होता. फटका फुल लेनचा चेंडू फसलेला आहे. फटका फसलेला आहे. चेंडू चांगला होता. धावफलकावरती 1 धावेची वाढ आहे. 92 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 7व्या षटकामध्ये आपण बघणार आहोत. अनिल दातारचं हे षटक चांगलं राहिलं, म्हणजे बऱ्याच वेळानंतर एखादं चांगलं षटक गोलंदाजांकडून बघायला मिळते. उंच फटका आहे. टायमिंग जरी फसलेलं होतं तरी क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून 6 धावा. मैदानातून निघाल्या अग्नीच्या ज्वाळा, मैदानाच्या बाहेर गेलाय तोफेचा गोळा. 25 वर्षीय विश्वसनीय सुवर्ण पेढी गिरिराज ज्वेलर्स वाघोलीचा रत्नजडीत षटका. 7 षटकांचा खेळ संपेल. 98 धावा जय हनुमान डोमखेल वाडजाई संघाच्या. लास्ट ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवरती चांगली बातमी आली, षटकार आला, तिथून 12 धावा प्राप्त केल्या अनिल दातारच्या षटकामध्ये. आणि आता शेवटचं षटक आपण इथे बघणार आहोत. 7 षटकांचा
खेळ जवळपास संपलेला आहे. सोमनाथ खटकेने ब्रेक थ्रू मिळवून दिला, मात्र त्यानंतरही धावा फारशा रोखल्यात असं चित्र नाही आहे. तर शेवटच्या षटकामध्ये कोणाला आणलं जातं आहे? राहुल सातवची 2 षटकं संपलेली आहेत. अनिल दातारची 2 षटकं संपलेली आहेत. 24 धावा अनिल दातारने खर्च केलेले आहेत. गडी बाद करण्यात अपयश आलेलं आहे. राहुल सातवने देखील 24 खर्च केले आहेत, एक गडी बाद केलेला आहे. तर एका बाजूला सोमनाथ खटकेने देखील मागच्या षटकामध्ये ब्रेक थ्रू मिळवून दिल्यामुळं एक पर्याय असू शकतो. 16 धावा मात्र खर्च झाल्या होत्या. तर शेवटचं षटक गोलंदाज विजय पाबळे. एकूण 5 गोलंदाजांचा वापर इथे करतायत संघनायक RSPB संघासाठी. सातत्यानं एक टीम, दमदार टीम म्हणून RSPB स्पर्धेमध्ये सहभागी होते. इथून पाठीमागे WCL किंवा झालेल्या स्पर्धांमध्ये उपसरपंच चषक वगैरे सगळीकडे आम्ही RSPBला बघितलं होतं. आज खरं तर आपल्या चौकातली, आपल्या मळ्याची टीम घेऊन सोमनाथ खटके आणि त्यांचे सहकारी इथे दाखल आहेत. राहुल सातव एक तगडा खेळाडू त्यांच्यामध्ये निश्चित सहभागी आहे. मात्र हे मोठं आव्हान आहे. 98 धावा उभ्या राहिलेल्या आहेत आणि अजूनही एक षटक शिल्लक आहे. तर मला वाटतंय फलंदाजांना देखील आता त्याची मानसिक तयारी करावी लागणार आहे की आपल्याला मोठं आव्हान ओला. विजय पाबळेचा चेंडू अडवला, चांगला पूल केला होता चेंडूला यावेळेस. मिड विकेटला चांगलं क्षेत्ररक्षण. खरं तर झेल व्हायला हवा होता. धावबादची देखील संधी होती. दोन्ही ठिकाणी संधी गमावलेल्या आहेत. 2 धावा मिळतील 100. 3 अंकी धावा धाव फलकावरती 100 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. मला वाटतं जय हनुमान डोमखेलच्या खेळाडूंनी, त्यांच्या चाहत्यांनी टाळ्या वाजवायला हरकत नाही. आपल्या संघाच्या 100 धावा पूर्ण झालेल्या आहेत. अजून त्यांना हव्यात, कदाचित या धावा कमी आहेत असं वाटतंय. हो, पुन्हा एकदा इथे एक टप्पा घेत सीमारेषेच्या बाहेर 4 रन. फटका असा धुवाधार हा गेला गिरिराज ज्वेलर्स वाघोलीचा. सुवर्ण जडीत चौका. वाघोलीच्या बाजार तळावरची सिमेंट विकेट म्हटलं की 8 षटकामध्ये 100 म्हणजे फार मोठ्या धावा आहेत असं नाहीये. इथे या धावा डिफेंड करण्यासाठी सुद्धा घाम गाळावा लागतो. अशा सहज त्या डिफेंड होणार नाहीत आणि याची जाणीव सगळ्या संघांना आहे. धावफलकावरती 104, 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 8वं षटक सुरू असताना विजय पाबळे अलॉंग द कार्पेट चेंडू मिड विकेटला क्षेत्ररक्षक अडवतोय. तर 2 धावा इथून प्राप्त होणार आहे. 3ऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि इथे रेल्वे समोरून येत असताना ट्रॅकवरती उडी टाकलेली आहे. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली सोनेरी विकेट. 25 वर्ष विश्वसनीय सुवर्ण पेढी गिरिराज ज्वेलर्सची बळीची टाळी. 2 धावा पूर्ण होणार आहेत आणि 3ऱ्या धावेला फलंदाज बाद होईल. शेवटचं षटक मैदानामध्ये सुरू आहे. धावफलकावरती परत एकदा आपण नजर टाकू. 106, 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. उमेश सातव, अजित कड, उमेश सातव ही जोडी शेवटचे 3 चेंडू खेळणार आहे. विजय पाबळे या षटकामध्ये जवळपास 8 धावा आतापर्यंत मोजल्यात विजय पाबळेने. धावा रोखण्यास कोणताच गोलंदाज यशस्वी ठरलेला नाहीये. तर वाह उंच टोलाय चंग. क्षेत्ररक्षक तिथे नाही कॅच घेऊ शकत, झेल सुटलेला आहे. धावबाची संधी असू शकते. पुन्हा एकदा धावा घ्यायच्यात पण 2च मिळतील आणि 108 वरती पोहोचतायत. या ठिकाणी ऑपरेटर, साऊंड ऑपरेटर ज्यांना आहे त्यांना विनंती आहे की थेट प्रक्षेपणासाठी थोडासा आवाज अडकतोय, काळजी घ्या. टॉस विनर लाईव्हचं अत्यंत दर्जेदार प्रक्षेपण आपण बघतोय. त्यांचे क्लोजअप्स कोणतीच संस्था लाईव्ह ब्रॉडकास्टिंग देऊ शकत नाहीत जे टॉस विनर लाईव्ह देतात. 108, 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. संदीप तावरे सर हे चांगले फोटोग्राफर आहेत. तो त्यांचा आवडता छंद आहे. वाईल्ड लाईफ फोटोग्राफीमध्ये त्यांचं एक नाव आहे. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावरचे अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. खरं तर एखाद्या पक्षाचा संपूर्ण दिनक्रम
त्यांनी पक्षी घरटं बांधायला लागल्यापासून तर तो पिलांसहित उडून जाईपर्यंतचे रेकॉर्डिंग केलेले. इथे 108 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये अनेक असे क्षण असतात प्राण्यांचे जे आपल्याला दिसत नाही, आपण कधी बघू शकत नाही. असे क्षण सुद्धा त्यांनी आपल्या कॅमेऱ्यात बंदिस्त केलेले आहेत. त्यांची लाईफस्टाईल, त्यांचं जगणं हे कॅमेऱ्याच्या माध्यमात बंदिस्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे संदीप तावरे सरांनी. इथे शानदार षटकार. मैदानातून निघाल्या अग्नीच्या ज्वाळा, मैदानाच्या बाहेर गेलाय तोफेचा गोळा. 25 वर्षीय विश्वसनीय सुवर्ण पेढी गिरिराज ज्वेलर्स वाघोलीचा रत्न जडीत षटकार. बघा षटकाराबरोबर 114 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. तर 8व्या षटकातला शेवटचा चेंडू. इथेही धावा रोखलेल्या नाहीत विजय पाबळेनं. आतापर्यंत 36 धावा खर्च केल्यात. 11 चेंडू टाकलेत विजय पाबळेनं, 36 धावा मोजलेल्या आहेत. हात आज त्याने सैल ठेवलेले आहेत, ढिल्ला हात ठेवलेला आहे. आपण म्हणतो ना सडळ हाताने. काही लोकांना सवय असते सडळ हाताने दान देण्याची. इथे उंच उंच आणि शेवटच्या चेंडूवरती फलंदाज बाद. 114 ही फायनल टोटल राहिलेली आहे. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली सोनेरी विकेट. 25 वर्ष विश्वसनीय सुवर्ण पेढी गिरिराज ज्वेलर्सची बळीची टाळी. तर बघा 114 धावा 8 षटकांच्या समाप्तीच्या नंतर 400 गड्यांच्या मोबदल्यामध्ये बनवलेले आहेत आणि विजयासाठी 115 धावांचं आव्हान RSPB संघासमोर आहे. 114 मोठ्या धावा वाटत असतील तर जरूर तुम्ही RSPB संघाची फलंदाजी बघा. खूप खोलवर खूप तगडी बॅटिंग आहे. त्यामुळे 114 धावा म्हणजे शॅम्पेन फोडावी अशी गोष्ट बिलकुल नाही आहे. इथे सुद्धा तुम्हाला कष्टाचीच भाजी भाकरी मिळणार आहे, कारण दोन्ही टीम तगड्या आहेत. त्यामुळे इथे घाम गाळल्याशिवाय कोणाला विजय मिळणार नाही आहे. काही खुर्च्या प्रेक्षकांनी आतमध्ये नेलेल्या आहेत किंवा त्यांनी ग्राउंडच्या बाहेर नेलेल्या आहेत. ग्राउंडच्या बाहेर बसलेले आहेत प्रेक्षक. त्यांना विनंती आहे की आपण खुर्च्या घेऊन मेन अतिथी कक्षामध्ये बसा. उन्हात बसू नका, इकडे सावलीत येऊन बसा. खुर्च्या आम्हाला एकही खुर्ची ही स्टेजच्या खाली दिसता कामा नये. एकही खुर्ची हे तिथे लहान मुलं बसलेली आहेत खुर्च्या घेऊन. यार त्या खुर्च्या घेऊन इकडे ठेवा, इकडे येऊन बसा. चला खुर्च्या कोणी ग्राउंड स्टेजच्या पेक्षा खाली घेऊन जाऊ नका. मॅचला लगेच सुरुवात होणार आहे. आपण बघतोय वाघोली गाव चॅम्पियनशिप क्रिकेट असोसिएशन वाघोलीचं एक शानदार आयोजन. दरवर्षीप्रमाणे जी भव्यता आयोजनामध्ये असते. खरं तर क्रिकेटचं मोठं पोटेन्शियल आहे गावामध्ये. क्रिकेटची श्रीमंती मोठी आहे, त्यामुळं वेगळ्या श्रीमंतीची चर्चा काही करायची आवश्यकता नाही आहे. आणि 1:30 वाजता अत्यंत मनोरंजक सामना होणार आहे. गावातले सगळे पुढारी विरुद्ध पुढारीच. उद्योजक आणि पुढारी, राजकीय क्षेत्रातील मान्यवर, उद्योग क्षेत्रातील मान्यवर, किंबहुना वाघोली गावातील सगळे प्रतिष्ठित एक प्रदर्शनीय सामना खेळणार आहेत बरोबर 1:30 वाजता. त्यामुळे प्रेक्षकांनी 1:30 वाजता सगळ्यांनी मॅचसाठी उपस्थित राहा. उलट आपल्या घरच्या लोकांना घेऊन या ग्राउंडवर मॅच बघायला. पुढारी कसे पळतात चेंडू मागे बघायला मजा येईल सगळ्यांना. त्यामुळं या मॅचची सगळ्यांना उत्कंठा लागणार आहे. 115 धावांचा पाठलाग करायचा आहे वाघोली गाव चॅम्पियन्सच्या पहिल्या सेमीफायनलमध्ये RSPB संघाला. आणि हा पाठलाग कसा होणार आहे हे निश्चित जाणून घेऊ. औत्सुक्य तुम्हाला असेल, मला असेल. मात्र ही 8 षटकं आपण ऐकूया अत्यंत कडक आवाजामध्ये. विशेष म्हणजे विविध मोटिवेशनल स्पीचच्या माध्यमातून खेळाडूंच्या अंगावरती रोमांच उभं करणारे समालोचक, ज्यांना महाराष्ट्रामध्ये खूप मोठी मागणी आहे. वाकळण डोंबिवली गावचे सुपुत्र आणि प्रतिभावान समालोचक ओमकार शेटे सरांना मी इथे निमंत्रित करतो. थँक्यू.
थँक्यू सो मच. नरेशजी ढोमे सरांचा आवाज आपण ऐकत होतात. खरं तर पुणे जिल्ह्यातील समालोचकांचं एक चालतं फिरतं विद्यापीठ म्हणजेच नरेशजी ढोमे सर. पुणे जिल्ह्याकडे समालोचनाचा दृष्टिकोन अगदी पूर्ण महाराष्ट्रभर क्रिकेट प्रेमींचा ज्या व्यक्तिमत्वानं बदलवून आणला ते नाव आपल्यासोबत पहिल्या सत्रात होतं. धन्यवाद. थँक्यू सो मच. पहिला सामना मैदानावरती सुरू झाला. डाव संपला पहिला. धावा स्कोरकार्डवरती झालेत 114 आणि 115 धावेचं लक्ष्य मैदानावरती उभारण्यात आलं. पहिली सेमीफायनल आपल्या भेटीसाठी आली आहे. 4 टीम आता सुपर 4 मध्ये इंटर झाल्यात. जिंकणारी टीम थेट जाऊन पोहोचेल मेगा फायनल मध्ये. सकाळ हसरी असावी. शिवरायांची मूर्ती मात्र नजरेसमोर दिसावी. मुखी असावे जगदंबेचे नाव. सोपे होईल तुमचे सर्व काम. महाराष्ट्राचं आराध्य दैवत राजा शिवछत्रपती त्रिवा मानाचा मुजरा बुद्धीचं दैवत गणपती बाप्पा चरणी नतमस्तक होऊन तुम्हा सर्वांचं स्वागत मी करतोय. पूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये आता एकही असं गाव नाही जिथे वाघोलीकरांचं नाव नाही. वाघोली गाव चॅम्पियनशिप ट्रॉफी 2024 अंतिम टप्प्यात अंतिम दिवसात आणि सामना पहिला 115 धावेचं लक्ष्य. सलामीची जोडी मैदानावरती. विजय पाबळे आणि कुणाल घोलप. ऑन स्ट्राईक विजय. त्याच्या सोबतीनं आला घोलप. एक अर्धशतक आहे कुणालच्या नावावरती. स्पर्धेतील सर्वाधिक धावा बनवणाऱ्या टीमपैकी 2 टीम सध्या मैदानावरती खेळतात. एकानं बनवले होते 133. त्या टीमचं नाव होतं जय हनुमान आणि त्या रेकॉर्डला ब्रेक करत ज्या टीमनं बनवल्या 159 धावा कालच्या दिवसामध्ये ती टीम आहे RSPB फ्रेंड सर्कल. ऑल द बेस्ट दोन्ही टीमला. आजचा अंतिम दिवस. प्रत्येक मॅच महत्वाची आहे कारण आता लीग स्टेज थांबलंय. आता सामना हिट आउट या गेट आउट. जिंकला तर फायनल तुमची वाट पाहता. लेट्स प्ले. अंपायरचा ग्रीन सिग्नल. बॉल तयार. स्ट्रायकर इनला विजय. पहिला बॉल. पहिल्या बॉल वरती आक्रमण. बॉल चाललाय मिड विकेटला बाउंड्री लाईनच्या बाहेर. हम शुरुआत भी करेंगे स्वैग से आणि षटकारानं आगाज केला विजय साबळेनं. मैदानातून निघाल्या अग्नीच्या ज्वाळा मैदानाच्या बाहेर गेलाय तोफेचा गोळा. 25 वर्षीय विश्वसनीय सुवर्ण पेढी गिरिराज ज्वेलर्स वाघोलीचा रत्नजडीत षटकार. विजय पाबळेच्या बॅटमनला एक दमदार षटकार. षटकारानं झाली आहे सुरुवात. एका बाजूला निलेश तात्या सातव यांची टीम आहे तर दुसऱ्या बाजूला मैदानावरती आपण पाहताय राहुल सातव आणि त्याची टीम आपल्याला पाहायला मिळतीये. PBSB चांगल्या रन स्कोरकार्ड वरती उभा झालेत. पॉवर प्ले चांगलं राहणं PBSB टीमच्या दृष्टिकोनानं भरपूर गरजेचं आहे. RSPBच्या दृष्टिकोनानं भरपूर गरजेचं आहे कारण ज्यावेळी तुम्ही 115 चेस करता 48 बॉल तुमच्याकडे. रिक्वायर्ड रन रेट अगदी पहिल्या षटकापासून आपण पाहताय जवळजवळ तुम्हाला पाहायला मिळत आहे 12 पेक्षा पुढे. मग सुरुवात चांगली होणं गरजेचं आहे. यावेळी फाईन लेगला उडवायचं होतं. पहिला षटकार. दुसऱ्या बॉलवरती पलटवार. आता मिळते विकेट आणि सेलिब्रेशन सुरू झालंय. निलेश सातव अँड कंपनीचं विकेट मिळते या ठिकाणी गोलंदाज विकास सातवला. संधी साधून थेट पठ्याने घेतली सोनेरी विकेट. 25 वर्षीय विश्वसनीय सुवर्ण पेढी गिरिराज ज्वेलर्सची बरीची टाळी. मोठी विकेट जातीय. विजय मैदानातनं बाहेर झालाय. न्यू बॅटर मैदानावरती आलाय राहुल सातव. महत्वाची जोडी आता मैदानावरती खेळताना आपल्याला पाहायला मिळते. काय हा सामना आहे. दोन्ही टॉपर्स टीम टेबल टॉपर राहिलेत. ज्यांनी सुरुवातीलाच अगदी आपण पाहिलं तर अप्रतिम काम आपल्या टीमसाठी केलंय. लीग स्टेजेसला अगदी दिमागदार विजय घेऊन रुबाबदार विजयासोबत ज्या टीम पुढे आल्यात त्या 2 टॉपर्स टीम मधली लढाई आपल्याला पाहायला मिळते. परिस्थिती तर वेळोवेळी बदलत राहते. आपल्याला माणसाला साथ द्यायची की सोडून द्यायचं पूर्णपणे आपल्यावर अवलंबून असतं.
विजयनं अर्ध्या वाटेवरती टीमला सोडलाय. आता पार्टनरशिप गरजेची आहे. राहुल सातव आणि कुणाल घोलपच्या दरम्यान. मोठी विकेट काढली आहे विकासनं. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर. विकास समोर. वाघोली क्रिकेटचं भूषण, प्राईड ऑफ वाघोली. राहुल सातव, त्याची विकेट डोक्यात, बॉल हवेत फलंदाज बाद. या मॅचची सगळ्यात मोठी गोल्डन विकेट, प्राइज विकेट मिळाली आहे. पहिल्या बॉलवरतीच परतीचा प्रवास करण्यास भाग पाडलाय राहुल सातवला. आणि या मॅचचा आनंद साजरा करताना आपल्याला टीम मैदानावरती पाहायला मिळतीये. जय हनुमान तरुण मंडळ. व्हॉट अ ग्रेट स्टार्ट बाय बॉलर विकास सातव. संधी साधून थेट पठ्याने घेतली सोनेरी विकेट. 25 वर्षीय विश्वसनीय स्वर्ण फेडी गिरिराज ज्वेलर्सची बरीची टाळी. थोडी घाई केली. मागच्याच बॉलवरती विकेट गेली होती. मैदानावरती थांबणं इम्पॉर्टंट होतं राहुलला. 8 षटकांची मॅच, भरपूर वेळ त्यांच्याकडे होता. आणि ज्यावेळी फर्स्ट विकेट लवकर जाते, वन डाऊन बॅटर्सला लवकर यावं लागतं. 8 षटकांची मॅच, प्रेशर असतो. पॉवर प्लेमध्ये मारावं की थोडंसं सन्मानजनक खेळावं. आणि जो क्राऊड इकडे चिअर अप करताय ना जय हनुमान तरुण मित्र मंडळला, अगदी त्याचा देखील एक प्रेशर सध्या मैदानावरती बनतोय. प्रत्येक बॉलवरती तुम्ही पाहताय मैदानावरती स्वतः निलेश त्या सांगताय आवाज होऊ दे. आता आवाज त्यांच्या टीमचा वाढलाय, कारण 2 इम्पॉर्टंट विकेट्स मैदानावरती मिळालेत. नेक्स्ट मॅच गणराज तरुण मंडळचे कॅप्टन आणि सरपंच शिवदास दादा युवा मंच संगनायक टॉससाठी यायचं. पहिल्या बॉलवरती षटकार. त्यानंतर कुणी विचार केला होता की लगातार 2 बॉलवरती 2 मोठ्या शिकार केल्या जातील. विजय आणि तदनंतर राहुल. क्या बॉलिंग केली आहे विकासनं, लाजवाब. टप्पा पडलाय, हा देखील चाललाय एसटी रक्षकाच्या हातामध्ये. आता थोडंसं प्रेशर क्रिएट झालाय, कारण आता पार्टनरशिप बनवायची आहे. ज्या बॉलर्सला विकेट मिळत आहेत त्याला मैदानावरती थोडा काळ का होईना त्याचा रिदम ब्रेक करायचा आहे. सध्या कुणाला आता त्या ठिकाणी पोहोचतोय फलंदाजापर्यंत की कशा प्रकारे इथनं पुढे जायचंय. न्यू बॅटर मैदानावरती येताना आपल्याला पाहायला मिळाला. सुनील गाडे बॅटिंग ट्रॅक वरती आलाय. बॉल तयार, बॅटन पॅड मध्ये होता, ड्राईव्ह केलं समोर मिड ऑन. आणि काय षटक राहिलंय. पहिल्या बॉलवरती डंका वाजला. टीम RSPB फ्रेंड सर्कलचा षटकार आला. आणि तदनंतर पुन्हा एकदा पुनरागमन गोलंदाज विकासनं केलं. मॅचला पहिल्याच ओव्हरमध्ये आहे ना आपल्या खिशामध्ये सध्या तरी घातलं, एक स्ट्रॉंग झोन मध्ये नेलंय. ते म्हणजे टीम जय हनुमान तरुण मंडळला 115 चेस करतायत. 6 रन्स पहिल्या षटकात आलेत. म्हणजे समीकरण मैदानावरती बदललंय. येणारे बॉल शिल्लक आहेत या मॅच मध्ये 42 आणि जिंकण्यासाठी अजूनही 109 धावा या सामन्यामध्ये करायच्यात. बट मॅच संपलेली नाहीये. सामना चांगला रंगेल. एक मोठ्या आशा अपेक्षा घेऊन मैदानावरती प्रेक्षक राजा या ठिकाणी आलाय. सकाळचं सत्र, बाजारतळचं मैदान, वाघोलीच्या अगदी अट्रॅक्शनचं सेंटर असणारं अफाट प्रेक्षकांची गर्दी म्हणजे वाघोली. क्रिकेटचं दर्दी असा परिसर म्हणजे वाघोली. एक प्रामाणिक आणि संघर्षमय क्रिकेट म्हणजे वाघोली. आयोजनातील दर्जा म्हणजे वाघोली. आणि त्याच वाघोलीकरांच्या सन्मानाची, वाटचाल परंपरेची, विश्वासाची वाघोली गाव चॅम्पियनशिप ट्रॉफी आज अंतिम दिवसात आहे. टॉससाठी लगेचच रिपोर्ट करायचे दोन्ही टीम. गणराजचे कॅप्टन आणि सरपंच शिवदास दादा युवा मंचचे कॅप्टन टॉससाठी त्वरित पोचा. एक्स्ट्रा वेळ आपल्याकडे मोहीच नाहीये. बी फास्ट. सरपंच शिवदास दादा युवा मंचचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. गणराज तरुण मंडळचे कॅप्टन आपण देखील टॉससाठी त्वरित रिपोर्ट करायचे. 2 ओव्हरच्या ब्रेकमध्ये आम्ही या ठिकाणी टॉस करणार आहोत. जर आपण उपस्थित नाही झालात तर प्रतिस्पर्धी कॅप्टनला टॉस विन घोषित केलं जाईल. राऊंड विकेट कुणालचा डीप फटका समोर मिड ऑनला बीट करून चाललाय. क्षेत्ररक्षक उपस्थित, लॉंग ऑफ वरनं पोहोचलेत. लॉंग ऑनला एक सिंगल त्या दरम्यान मिळते. एका सिंगलला स्कोर पुढे जातोय आणि धावफलक 1 ने पुढे जात असताना 7 धावा. आज कुणालच्या बॅटला आहे ना फक्त इतकंच सांगायचं आहे, मी एखाद्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या मॅचसाठी नाही,
अशा परिस्थितीसाठी क्रिकेट खेळतो जिथे टीमला माझी गरज आहे. कारण या ऑल ओव्हर टुर्नामेंटमध्ये सुपरबली क्रिकेट दाखवलंय कुणाल गुलाबनं. त्यामुळे तो जोपर्यंत मैदानावरती उभा आहे तोपर्यंत प्रेक्षक मी म्हणेल जे सपोर्ट करण्यासाठी आलेत ना RSPB फ्रेंड सर्कलला, एकही तास बाजूला हलू नका. हा खेळाडू या मॅचमध्ये मजा आणेल यात शंका नाही आहे. सिंगलनं धावफलक पुढे जाईल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतीये धावफलकावरती 8 धावा. टार्गेट फार मोठं झालंय. जय हनुमान तरुण मंडळनं ज्या 115 धावा मैदानावरती उभा केलेत ना त्या आता एखाद्या माउंट एव्हरेस्टच्या शिखराप्रमाणे वाटतील बॅटिंग करणाऱ्या टीमला. कारण सुरुवात थोडीशी आपण पाहताय मैदानावरती धक्कादायक झाली आहे. भालेराव सर आणि जाधव सर सध्या अंपायरिंगच्या भूमिकेत आहेत. आज क्रिकेटचा थर्रार त्यांना अगदी जवळून अनुभवायला मिळणार आहे. लाईन चांगली आहे. अपील हाईट फॅक्टर चर्चेची गोष्ट होती. इम्पॅक्ट बरोबर होतं. टप्पा पडला. बॉल अगदी सरळ अगदी शरीरावरती जाऊन त्या ठिकाणी आदळतोय आणि उंची त्याची चर्चा या ठिकाणी अंपायरच्या मनामध्ये नक्कीच झाली. लाईक बिफोर विकेटसाठी प्रामुख्यानं ज्यावेळी अपील केलं जातं अंपायर एका गोष्टीकडे सगळ्यात आधी पाहतात. इम्पॅक्ट, सेकंड अगदी बॉल कुठे जातोय आणि थर्ड हाईट फॅक्टर. गणराज तरुण मंडळचे कॅप्टन हा शेवटचा आणि ऑफिशियल कॉल आहे. टॉससाठी तुम्हाला पोचायचं. बॉल तयार. राऊंड विकेट आले. फटका ऑन साइडला फसलाय. कॅचचा खोल डीप मिड विकेटला टिपलाय. झेल संपलाय कुणाल घोलपचा खेळ आणि या मॅच मधील सर्वाधिक मोठी विकेट आता मिळतीये गोलंदाजाला. आणि काय झेल त्या ठिकाणी टिपलाय. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाले. विकास कामाठीने घेतली एक झकास कॅच. फलंदाज बाद. संधी साधणी थेट पठ्ठ्याने घेतली सोनेरी विकेट. 25 वर्षीय विश्वसनीय सुवर्ण फेडी गिरिराज ज्वेलर्सची बरीची टाळी. यशाचे भागीदार खूप असतात बट संघर्षात साथीदार व्हायला माणसं घाबरतात. इथे एकही फलंदाज राहुल बाद झाल्यानंतर साथ द्यायला तयार नाहीये. टीम आपण पाहताय RSPB ला तिसरा धक्का मैदानावरती लागलाय आणि मैदानावरती जल्लोष सुरू झालाय. आनंद सुरू झालाय. सेलिब्रेशन आपल्याला पाहायला मिळते. अगदी थाटात सुरू आहे. टीम जय हनुमान तरुण मंडळ या संघाचं थोड्याच वेळात आता टॉस केला जाईल. दोन्ही कॅप्टन आपली प्लेइंग लिस्ट देखील सबमिट करायची आहे. अतिशय सुंदर असं गुणलेखन या स्पर्धेमध्ये राहिलं ऑनलाईन स्कोरिंगच्या माध्यमातून. नकुल जोशी सर आपल्या सोबत आहेत. आज 2 दिवसाच्या ब्रेक नंतर पुन्हा एकदा पुण्यातील एक बुलंद आवाज नरेशजी ढोमे सरांना आपण ऐकणार आहात. लोवर फुल टॉस ऑन साइडला टर्न केला. डीप मिड विकेटला एक सिंगल ॲड केली जाईल. टॉस विनर लाईव्ह या स्पर्धेचं ब्रॉडकास्टिंग टेलिकास्ट आपल्यापर्यंत घेऊन येते. शौर्य इव्हेंट या स्पर्धेमध्ये इव्हेंट मॅनेजमेंट म्हणून काम पाहत आहे आणि अजय आवळे सर, भालेराव सर, जाधव सर ॲज अ अंपायर्स म्हणून या स्पर्धेमध्ये काम बघतात. वाघोली गाव चॅम्पियनशिप ट्रॉफी 2024 हा क्रिकेटचा थर्रार एक वेगळ्या उंचीवरती घेऊन झालाय. वाघोलीच्या क्रिकेटला तब्बल 16 संघांसोबत पूर्ण वाघोलीला एकत्रित आणत वाघोलीच्या क्रिकेटचं फेस्टिवल म्हणजे वाघोली गाव चॅम्पियनशिप ट्रॉफी. अक्षय सातव आणि गणेश भाऊ सातव यांच्या शुभ हस्ते आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करणार आहोत. भरपूर वेळ झाला, शांत होता संघ RSPB आणि आता फायनली हा षटकार आलाय. ओव्हर नंबर 2 चा खेळ या ठिकाणी संपलाय. पहिल्या षटकात धावा आल्या 6, विकेट गेले इम्पॉर्टंट 2 जिकडे विजय आणि त्यानंतर राहुल. आता मैदानावरती आपण पाहता 1 विकेट गेली कुणाल घोलपची आणि या षटकामध्ये धावा आल्या तब्बल 9. 2 षटकं संपली आहेत. धावफलकावरती धावा 15 लागलेत. पुढच्या सेमीफायनलचा टॉस महत्वाचा आहे. गणराज तरुण मंडळ वर्सेस सरपंच शिवदास दादा युवा मंच या 2 टीम मध्ये आपण करतो टॉस आणि नाणेफेकीचा कौल या ठिकाणी कॉइन स्पिन केला जात आहे. एकीकडे शौर्य इव्हेंट, एकीकडे वाघोली गाव चॅम्पियनशिप ट्रॉफी असा कॉल तुम्हाला करायचा. कॉइन स्पिन होतं आणि टॉस जिंकला या मॅचचा. आपण पाहता टीम सरपंच शिवदास दादा युवा मंच आणि नाणेफेकी जिंकून सेकंड सेमीफायनल मध्ये निर्णय त्यांनी घेतलाय क्षेत्ररक्षण करण्याचा.
आणि याच दरम्यान या ठिकाणी शुभागमन होत आहे. शौर्य इव्हेंटचे सर्वे सर्वा आणि या वाघोली क्रिकेट संघटनेचे सल्लागार समिती आणि तांत्रिक समिती प्रमुख, महाराष्ट्रातील समालोचन क्षेत्र असेल किंवा संचालक असतील त्यातील एक मोठं नाव अतुलजी बनकर सर, या आपलं सहर्ष स्वागत आहे. प्रत्येक गोष्टीवरती आसिफ अगदी आमचं लक्ष वेधतात. अतिशय चांगली मॅनेजमेंट अगदी सातत्यानं आपण पाहिलं आहे आणि प्रत्येकाचं वाघोली गाव चॅम्पियनशिप ट्रॉफीमध्ये एक अमूल्य असं योगदान. फटका हा देखील फसलाय. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक पोहोचेल का? प्रयत्न तर सुरुवात. चांगला प्रयत्न होता, दूर राहिल्या बॉल पासून. एक्स्ट्रा कव्हरला बॉल तिकडे स्टॉप केला जाईल. धावफलकावरती धावा आपण पाहताय तोपर्यंत जोडला जातात. त्या ठिकाणी 2 आणि 2 एक सिंगल आणि एका सिंगलनं स्कोर पुढे जातोय 16 या आकड्यावरती. अतुलजी बनकर सरांचं आगमन होतं. स्वागत आहे सर आपलं. आज मेगा फायनलचा अंतिम दिवस. गणेश तरुण मंडळ टीम मधून जर कोणी त्या ठिकाणी उपस्थित असतील तर समोर जो अगदी मंदिराच्या समोरचा जो लाईटचा टॉवर आहे तो प्लीज जाऊन तिकडे ऑफ करायचा आहे. एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला, कारण तिकडे लाईटचा टॉवर ते ऑन आहे. रिक्वेस्ट आहे, जर तिथे कोणी आपले संचालक असतील तर कृपया करून मंदिराजवळचं जे लाईटचं टॉवर आहे ते जाऊन तिकडे बंद करायचं. आणि षटकार आला आणि धावफलक 6 ने पुढे जाईल. टीमची टोटल स्कोर कार्डवरती 22ला 3, 22 लॉस ऑफ 3 विकेट. 115 धावेचं एक भलं मोठं लक्ष आणि त्या दृष्टिकोनानं वाटचाल करता करता थोडंसं नाकी नऊ आलं. सुरुवातीला विकेट्स 3 गेलेत, बट आत्तापर्यंत आपण पाहिलं 3 षटकार देखील खेळले गेलेत आणि 22 वरती धावफलक आहे 3 बाद. टार्गेट आहे 115 धावेचं. तिसरं षटक विकास सातव, कोण विसरेल आता हे नाव, ज्यांना बाद केलं विजय पाबळे आणि राहुल सातवला. मॅचच्या 2 इम्पॉर्टंट गोल्डन आणि प्राइज विकेट ज्याच्या खात्यामध्ये. मॅच बॉल परत आला आणि धन्यवाद गणेश मित्रमंडळचे जे तिकडे संचालक उपस्थित होते किंवा आमचे प्रेक्षक ज्यांनी जाऊन ते टॉवर्स ऑफ केलं. थँक्यू सो मच. चांगला बॉल होता त्या ठिकाणी विकासच्या माध्यमातून. धावफलक स्कोर कार्डवरती सध्या आपण पाहताय डॉट बॉल आणि डॉट बॉल नंतर समीकरण मैदानावरती आतापर्यंत थांबलाय. 22 धावा स्कोर कार्डवरती, 22ला विकेट्स आतापर्यंत 3 गेलेत. ओव्हर नंबर सुरू आहे मैदानावरती 3. बॅटिंग कार्डवरती फलंदाज मैदानावरती सध्या खेळत आहेत सुनील आणि त्याच्या सोबतीनं सोमनाथ. बॉल तयार. बॅटच्या समोर मधोमध आलाय का नाही, उंच गेलाय, अंतर नाही कापू शकलाय. अजून एक विकेट मिळतीये जय हनुमान मित्रमंडळला आणि फलंदाज होत आहेत बाद. धक्का चौथा टीम RSPB फ्रेंड्स सर्कलला. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली सोनेरी विकेट. 25 वर्षीय विश्वसनीय सुवर्ण पेढी गिरिराज ज्वेलर्सची बळीची. एका मागोमाग एक विकेट मैदानावरती जातीय आणि पूर्णपणे अडचणी या ठिकाणी वाढत चाललेत, कारण या परिस्थितीला आता हाताळणं थोडंसं हाताबाहेर चाललंय. सलामीची जोडी पार्टनरशिप लवकर ब्रेक झाली. त्यानंतर सेकंड विकेट, त्यानंतर थर्ड आणि त्यानंतर आता फोर्थ. 4 मोठे धक्के. म्हणजे अगदी सुरुवातीला जे ओपनर्स आणि वन डाऊन बॅटर्स होते ते मैदानावरती आता बाहेर झालेत. आता मिडल ऑर्डरच्या बॅटर्सवरती जिम्मेदारी आहे. बॅटन पॅडमध्ये होता, हेलिकॉप्टर लुक देऊन फटका खेळला, एक्स्ट्रा कव्हरला चालला. क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहेत. स्वतः निलेश सातव बॉल उचलून फेक करतील तोपर्यंत एक सिंगल मिळते आणि एका सिंगलनं स्कोर. धावफलकावरती पुढे जात असताना 23. निर्णायक क्षणाला काय गोलंदाजी केली या मोठ्या मॅचमध्ये, मोठ्या विकेट काढताना स्पेशली
गोलंदाज विकास सातवला आपण पाहिला. अजून एक खुला टाकलाय, ड्राईव्ह करण्यास भाग पाडलाय, समोर चालला बॉल लॉंग ऑफला आणि एक सिंगल धावफलकावरती जोडली जाईल. एका सिंगलनं फरक पडणार नाहीये सध्या निलेश सातवान टीमला, कारण 115चं टार्गेट, 4 विकेट्स फार लवकर काढलेत. पॉवर प्लेमध्ये रन जास्त खर्च केलेला नाहीये. 2 षटकं फक्त धावा खर्च झाल्या होत्या 15, आणि त्यानंतर तिसरं षटक विकास ते देखील आतापर्यंत अप्रतिम राहिलंय. 3 षटकं संपल्यानंतर 24 धावा, आणि धावफलकावरती जर आपण विकास सातवचा बॉलिंग स्पेल पाहिला, 2 षटकं त्यांना टाकली, 15 धावा खर्च केल्या, 3 विकेट्स त्याच्या खात्यामध्ये पाहायला मिळाले, आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर मॅचमध्ये शिकंजा सध्या कसताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. जय हनुमान तरुण मंडळ एक चांगल्या स्टेजला सध्या ही टीम आहे. फायनलमध्ये आम्हाला जायचं आहे, ती स्वप्न घेऊन दोन्ही टीम्स आलेत, बट मॅच अजूनही संपली नाही आहे. एका तरी फलंदाजाला मैदानावरती ताबडतोड बॅटिंग करावी लागेल. याआधी 159 बनवणारा हाच संघ RSPB बॅट पॅडमध्ये पुन्हा एकदा खोलवर टप्प्यामध्ये टाकणारे चेंडू जे आहेत ते उडवता येत नाही आहेत, मोठे फटके सजवता येत नाही आहेत, त्यामुळे अडचणी वाढत चालल्यात बॅटिंग टीमवरती. रिक्वायर रन रेटची जर चर्चा या स्टेजला झाली, तुम्ही सध्या 8.00 या करंट रन रेटनं बॅटिंग करताय, बट रिक्वायर रन रेट आता कुठे जाऊन पोहोचलाय 18.62. म्हणजे प्रत्येक ओव्हरमध्ये तुम्हाला या ठिकाणी 3 मोठे फटके या ठिकाणी सजवायच्यात. आणि याच दरम्यान वाघोली क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष आणि क्रिकेट प्रेमी आणि दिलदार असं व्यक्तिमत्व सन्माननीय श्री संतोषदादा सातव यांचं शुभागमन होतं, तर त्यांचं करूयात या रंगमंचकावरती आज अंतिम दिवसामध्ये मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. एक युवा नेतृत्व वाघोलीचं एक यशस्वी उद्योजक आणि क्रिकेट प्रेमी आणि या संघटनेचे उपाध्यक्ष स्वागत येतात आपलं. आणि त्या सोबतीनं युवा उद्योजक सचिन सातव निरगुडे यांचं शुभागमन झालंय, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मागचा आला डॉट बॉल, पाहुण्यांचं स्वागत आपण करत होतो, आणि त्याच दरम्यान एक निर्धाव चेंडू गोलंदाजानं टाकला विकास जाधव. व्हॉट अ बॉल, क्या बॉलिंग करतो विकास. कधी वेगात टाकले जात आहेत, कधी वाईड यॉर्कर टाकले जात आहेत, कधी बॅट पॅड मध्ये तो यॉर्कर्स टाकतोय. जबरदस्त बॉलिंग सध्या आपल्याला पाहायला मिळते. याचं कारण काय ना, एक आता बेस सेट झालाय. एखादा इमारतीला तुम्हाला उंचावरती पोचवायचंय, त्यासाठी त्याचा माया मजबूत होणं गरजेचं आहे, आणि बॅटिंग करताना 114 आलेत, बॉलर्सकडे प्लॅटफॉर्म आहे, बेस सेट आहे, आणि त्याचाच फायदा सध्या गोलंदाज घेत आहेत. आणि पाया रचला विकास सातवनं. यावेळी खोदून काढला बॉल, विकेटची संधी जरूर होती. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. निलेश सातव बॉल उचलून थ्रो केला जाईल, एक सिंगल तोपर्यंत पूर्ण झाली आहे. म्हटलं जाता ना, बिना हवा से क्या फूल खिलेंगे जब तक बारिश न हो, और इक्के दुक्के से क्या आप मुकाबला जीत पाओगे जब टारगेट सामने बड़ा और बीच मैदान के अंदर चौके और छक्के ना हो. चौकार षटकारांची नितांत गरज आहे. एखादा चातक पक्षी पावसाच्या पहिल्या थेंबाची जशी आतुरतेनं वाट पाहतो, तशी फटक्यांची चाहूल लागली आहे. प्लेयर्स डगआउटला इथे देखील टॉपेज आहे. कीपरच्या अगदी समोर चांगले यष्टीरक्षण त्या ठिकाणी राहिलं. झेल थोडंसं दूर होता, बट त्याच दरम्यान आपण पाहताय निर्धाव चेंडूची होती आहे या ठिकाणी समाप्ती. आता रिक्वायर रन रेट 20 पेक्षा देखील पुढे गेलाय. याचं कारण विजयचं लवकर बाद होणं, राहुलचं बाद होणं, कुणालनं मैदान सोडणं हे परवडलेलं नाही आहे. ते म्हणजेच टीम आपण पाहताय RSPB फ्रेंड सर्कलला. जबरदस्त बॉल आहे, काय वाईड यॉर्कर्स टाकतोय. अगदी छोट्या चणीचा खेळाडू आहे, बट त्याच्या शोल्डरमध्ये असणारी प्रचंड ताकद, वेगावरती असणारं, दिशेवरती असणारं त्याचं नियंत्रण ते अप्रतिम राहिलं. षटकं संपली आहेत मैदानावरती 4, आणि धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात या ठिकाणी 26 ला 4 बाद. धावा स्कोर कार्ड वरती 4 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत. अजूनही 4 षटकांचा खेळ मैदानावरती शिल्लक आहे, आणि उर्वरित 24 बॉल. आणि जिंकण्यासाठी जर या मॅच मध्ये इथनं आपण पाहिलं तर धावा करायच्यात 89, म्हणजे आता रिक्वायर रन रेट 22.25 वरती पोहोचलाय. बॉर्डर गावस्कर ट्रॉफी सुरू आहे. अगदी सकाळच्या सत्रामध्ये आज 2 विकेट्स बुमराला फार लवकर मिळाले, त्यानंतर मात्र पुन्हा एकदा हेड भारतासाठी डोकेदुखी ठरलाय. अवघ्या 140 बॉलमध्ये 16 चौकारांसोबत 132 धावा
ट्रेव्हिस हेडनं केलेत आणि दुसऱ्या बाजूला स्टेन स्मिथ भन्नाट फॉर्ममध्ये आला 92 धावा त्याच्या बॅटमधनं आणि कॅप पार्टनरशिप अगदी ऑस्ट्रेलियन टीमसाठी ट्रेव्हिस हेड आणि स्टेन स्मिथच्या माध्यमातून झाली आहे. भारतीय टीम विकेट शोधतीये इथे षटकार शोधतोय संघ RSPB फ्रेंड सर्कल चाललाय बॉल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर हा एक मोठा धमाका षटकार मैदानातून निघाल्या अग्नीच्या ज्वाळा मैदानाच्या बाहेर गेलाय तोफेचा गोळा 25 वर्षीय विश्वसनीय सुवर्ण पेढी गिरिराज ज्वेलर्स वाघोलीचा रत्नजडीत षटकार. धावफलक 6 ने पुढे पोहोचलाय 32-4. सफल झाले. जागा बनवायची होती, उडवायचं होतं बॉल लॉंग लेगला. नटराज स्टाईल नाही जमला त्या ठिकाणी आणि वादळ सुरूच आहे भारतीय टीम विरुद्ध. ट्रेव्हिस हेड नावाचं विश्वचषकामध्ये त्यानं झळकावलेलं शतक, त्यानंतर मागची जर आपण टेस्ट मालिका अगदी आताची पहिली भारतानं जिंकली आणि दुसरा सामना 140 पुन्हा एकदा त्याच्या बॅटमधनं आल्या. सध्या 100 पेक्षा जास्त ॲव्हरेजनं भारतासमोर बॅटिंग करतो ट्रेव्हिस हेड आणि त्याला थांबवणारा गोलंदाज भारतीय टीमला हवा आहे. 32 धावा धावफलकावर 32-4. लॉस ऑफ 4. बॉल तयार, बॅटची लागली आहे कडा, बॉल चला मागे. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी राहिलं. डायरेक्ट हिट आणि फलंदाज बाद. फिंगर गोज अप, बॅटर्स बॅक टू डग आउट. संधी साधून थेट पठ्याने घेतली सोनेरी विकेट. 25 वर्षीय विश्वसनीय सुवर्ण पेढी गिरिराज ज्वेलर्सची बरीची. राजच्या बॅटमधून आलेलं अर्धशतक. त्याच्या जोरावरती धावा बनताना आपण पाहिल्या. 114. विकास सातवचा एक जबरदस्त फायरिंग स्पेल आणि ज्यावेळी तुमची टीम एक चांगल्या स्टेजला असते ना, पूर्ण टीम चांगलं करते, त्याचं एक ज्वलंत उदाहरण. आता फिल्डर्स देखील सध्या आपलं योगदान या ठिकाणी 100% देतात. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपण पाहता येणारे 21 बॉल आणि जिंकण्यासाठी 83 धावेची गरज आहे. 21 चेंडू 83 धावा मैदानावरती पूर्ण करायच्यात. लक्ष फार लांब गेलं. आता बाहेर निघून चालली आहे सध्या तरी मॅच, कारण करंट रन रेट भरपूर मागे आहे, 10 पेक्षा देखील खाली आणि रिक्वायर रन रेट जवळजवळ आपण पाहता 25 वरती पोहोचला. सिंगल डबलला काम नाही चालणार आहे सध्या या मॅच मध्ये. एक मोठं क्रिकेट आता खेळावं लागेल. अशक्य गोष्टी शक्यप्राय करायच्यात, तर अनपेक्षित डाव तुम्हाला साकारावा लागेल. बॉल तयार आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. वेळ थोडा जास्त जातोय तर मग फास्ट खेळा जरा, कारण 40 मिनिटांमध्ये तुम्हाला 7 षटकं देखील पूर्ण करायची आहेत. सध्या जास्त टेन्शन नाही आहे या ठिकाणी. आपण जर पाहिलं तर मैदानावरती फिल्डिंग टीमला, कारण आता एक स्ट्रॉंग झोनमध्ये आहेत, त्यांना माहिती आहे आता वेळ आपली आहे आणि तिकडे आपल्याला पूर्णपणे क्रिकेटमधला जो मुवमेंट आता आपल्या बाजूने तो कुठेही सोडू द्यायचा नाही आहे. फटका हा देखील फसलाय. निलेश सातव येत आहे चेंडूवरती, टिपलाय का झेल नाही, कॅच ड्रॉप, झेल सुटलाय या ठिकाणी निलेश सातव यांच्याकडनं. प्रयत्न चांगले होते, कॅच कॅरी व्हायला हवी होती, कारण टीमकडे एक मुवमेंट आहे तो ब्रेक होऊ द्यायचा नव्हता. एक सिंगल या ठिकाणी मिळेल आणि एका सिंगल नंतर स्कोर धाव फलकावरती आपल्याला पुढे पाहायला मिळतो. टीमची टोटल 34 ला 5 बाद. अर्धा संघ मैदानावरती गारज झाला.
5 षटकांचा खेळ संपलाय. 6वं षटक मैदानावरती सुरू आहे. अजून एक वेगवान बॉल. ॲज अ फास्टर बॉलर ज्यावेळी तुम्ही अगदी ऑफस्टमच्या बाहेर अगदी वेगवान चेंडू टाकता ते देखील सबमरीन बॉल, त्यावेळी डिफिकल्ट जातं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. कारण ज्यावेळी तुम्हाला लॉफ्ट करायचं असतं तुमच्या बॅटच्या रडारमध्ये यायला हवा. बट यॉर्कर्स ज्यावेळी येतात ना बॅट अँड पॅडमध्ये तुम्ही हेलिकॉप्टर खेळू शकता. बट ज्यावेळी ऑफस्टिकच्या बाहेर अगदी ज्यावेळी तुम्ही थोडे शफल होतं आणि तिकडे बरोबर ज्यावेळी खोलात बॉल टाकले जातात ना त्याला हेलिकॉप्टर उडवणं देखील डिफिकल्ट जातं. सन्मान देण्याशिवाय तिकडे पर्याय नसतो किंवा जास्तीत जास्त विकेट जाण्याचे चान्सेस असतात. आतापर्यंत तेच चित्र मैदानावरती आपण पाहिलं. षटकं संपली आहे 6 आणि आता फक्त औपचारिकता या मॅचमध्ये बाकी आहे. 12 बॉल जरी 12 षटकार मैदानावरती येत आहेत तरी देखील इथे मात्र सामना जिंकता येणार नाही आहे. कारण लक्ष खूप लांब आहे. बॅटशी लागली आहे कडा. बॉल येतो मागे. चांगली फोल्डिंग झाली आहे. स्टॉप केलं बॉलला. रन नाही घ्यायची आता कारण माहिती आहे फक्त आता औपचारिकता बाकी आहे. तर पराभवातलं अंतर कसं कमी होईल ते मैदानावरती प्रयत्न करायचा आहे. 3 षटकांचा खेळ बाकी आहे. 17 चेंडू 81. 6वं षटक आता सुरू झालं. 5 षटकांमध्ये 34 धावा म्हणजे 30 बॉलमध्ये 34 आणि 5 विकेट्स गेलेत. त्यामुळे अडचण येते टीम. फटका समोर डीपमध्ये लॉंगॉनला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. पुन्हा एकदा डॉट बॉल. रन्स मिळणार होते मग त्या ठिकाणी नकार केला. सध्या बॅटिंगला एन्जॉय करतात. ट्राय करतात की इथनं जर काही षटकार झाले मॅचमध्ये कुठेतरी पलटवार केला जाऊ शकतो. काही षटकार आपण परत देऊ शकतो. राज पानेसरने काय बॅटिंग केली या मॅचमध्ये. क्लास बॅटिंग करत होते राज. फ्रंट फुटला पुढे सरसावत खेळले. टप्पा पडला. बॉल बाहेर निघालाय. अंपायरचा इशारा व्हाईट बॉल. त्याला चॅलेंज केलं गोलंदाजानं. DRS कॉल करण्यात आलाय. जाऊयात आपण टेक्निकल टीमकडे. त्या ठिकाणी सज्ज आहेत संदीपजी तावरे सर आणि ॲज अ ऑफिशियल अंपायर अजय आवळे सर. डेली रुटीन अगदी पहिल्या दिवसापासून आपण पाहता जाधव सर आणि भालेराव सर पहिला मॅच कव्हर करतात. त्यानंतर ॲज अ थर्ड अंपायर असतात मॅचमध्ये मॅच रेफरीज म्हणून आवळे सरांची भूमिका असते. नंतर एका अंपायरला आपण ब्रेक देतो. आवळे सर मैदानाच्या आतमध्ये जातात. अप्रतिम या त्रिमूर्तीचं त्रिकूट आहे. आणि हा व्हाईट बॉल तोरणा टायटन्स संघाचे संघमालक आणि त्या सोबतीनं वाघोली गावातील एक युवा उद्योजक आणि या ठिकाणी शुभागमन झालं योगेश आबा कटके साहेबांचं. तर त्यांना विनंती आहे या आपण मंचकावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. व्यासपीठावरती येऊन आपण सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. वाघोली गाव चॅम्पियनशिप ट्रॉफीच्या वतीनं आम्ही आपलं हार्दिक स्वागत करतोय. आणि WCLचे फायनल विजेता देखील ते राहिलेत लास्ट इयर. या स्वागत आहे आपलं या मंचावरती दादा. आपलं सहर्ष स्वागत आहे. डॉट बॉलनं अगदी आपण पाहता धावफलक पूर्णपणे थांबलाय 35 वरती. 35ला 5 सध्या चित्र आपल्याला पाहायला मिळतं. या मंचावरती येऊन आपण सामना आनंद घ्यायचा. 35 धावफलकावर विकेट गेलेत 5. अजून एक चांगला बॉल आहे. इथे देखील पूर्णपणे फलंदाजाला शांत ठेवलं. हा देखील चाललाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल. सर व्हाईट बॉलचा अपवाद बाजूला सोडला ना मागच्या 4 बॉलमध्ये कोणती धाव या ठिकाणी खर्च झालेली नाही आहे. या पाहूयात त्या 4 डॉट बॉलचा एक रिवेंज मोठा फटका फलंदाज आपल्या बॅटमधनं दाखवेल का. परत केले जातील का षटकार जे गरजेचे आहेत या मॅचमध्ये. आता कनेक्ट झाला बॉल मात्र फिल्डर सोबत तो नेटवर्क कनेक्ट करेल आणि विकेट मिळेल गोलंदाजाला. विकासला मिळते विकेट. फलंदाज होतात बाद. अजित कडनं घेतला त्या ठिकाणी झेल आणि अजून एक धक्का मैदानावरती लागतो टीम RSPB फ्रेंड सर्कलला. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली सोनेरी विकेट. 25 वर्षीय विश्वसनीय स्वर्ण पेढी गिरिराज ज्वेलर्सची बरीची टाळी. फलंदाज बाद. एका मागोमाग एक विकेट जाताना आपण पाहता अर्ध्या वाटेवरती पूर्णपणे अर्धा संघ परतला. 6 विकेट्स गेलेत.
न्यू बॅटर निलेश पाबळे आलेत फलंदाजीसाठी नंबर 8 वरती. यॉर्कर अपील नॉट आउट. षटक मैदानावरती आपण पाहता या ठिकाणी संपलं 6 षटकं झालेत. लेस दॅन रन बॉल टीम मॅच 36 बॉलमध्ये फक्त 35 धावा झालेत. 6 विकेट गेलेत. सेमी फायनलची मॅच मैदानावरती आपण पाहताय तुम्ही खेळता. बॉल तयार होतील. ओव्हर नंबर सुरू होती या ठिकाणी 7व्या षटकात गोलंदाज किरण सातव बॉलिंग ट्रॅकवर. हाफ ट्रॅकर ऑन साइडला फेकून दिलाय. पुल करत असताना डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय खणखणीत षटकार. मैदानातून निघाल्या अग्नीच्या ज्वाळा, मैदानाच्या बाहेर गेलाय तोफेचा गोळा. 25 वर्षीय विश्वसनीय सुवर्ण पेढी गिरिराज ज्वेलर्स वाघोलीचा रत्नजडीत षटकार. 41ला 6. अशीच बॅटिंग करावी लागेल. जाता जाता काही आठवणी जपाव्या लागतील. त्यासाठी प्रयत्न फलंदाजांना करावे लागतील. 3ऱ्या किंवा 4थ्या क्रमांकाचे हकदार या ठिकाणी तुम्ही बनवू शकताय. फटका हा चालला समोर. क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहे. त्याच्या डोक्यावरून बॉल फ्लाय होईल असं वाटत होतं. चांगलं स्टॉप त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि एक सिंगल या ठिकाणी ॲड होती. एका सिंगलनं स्कोर पुढे पोहोचेल. आता फक्त औपचारिकता मॅचमध्ये जी शिल्लक आहे, कारण सुरुवातीच्या 2 ओव्हरमध्येच मॅच पूर्णपणे आपल्या बाजूनं टर्न केली आहे. जनुमान तरुण मंडळच्या माध्यमातून अजून एक डॉट बॉल या ठिकाणी येतोय. चांगली गोलंदाजी करताना आपण किरणला पाहता. धावफलकावरती धावा 42 वरती थांबलेत. एकतर्फा विजय. सेमी फायनल अगदी या 2 टीममध्ये पूर्ण वाघोलीमध्ये काल संध्याकाळपासून चर्चा होती की हा सेमी फायनलचा सामना खतरनाक रंगेल. बट सगळ्यात इम्पॉर्टंट होतं विकेट लवकर जाणं. बीमरसाठी DRS या ठिकाणी घेण्यात आला. थोड्याच वेळात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. आणि हा नो बॉल आहे. बीमर आहे. नेक्स्ट बॉल फ्री हिट असेल. चुका करून चालणार नाही आहे, कारण आता तुम्ही एक चांगल्या स्टेजला आहात. फायनलमध्ये जायचं आहे. एक चांगल्या मोमेंट, एक कॉन्फिडन्ससोबत पुढे जाण्याचा प्रयत्न या ठिकाणी तुम्हाला करावा लागेल. बॅटची आतली कडा. बॉल यष्टीरक्षक त्या ठिकाणी स्टॉप करतो. फ्री हिटचा बॉल जास्त फायदा त्या ठिकाणी फलंदाज उचलू शकले नाही आहेत. वाघोली गाव चॅम्पियनशिप ट्रॉफी काय स्पर्धा रंगली. अप्रतिम, एक अविस्मरणीय असा क्रीडा सोहळा. आणि इथनं वाघोलीचं क्रिकेट अजून वेगानं पुढे जाईल याच अशा अपेक्षा करूयात. यावर्षी वाघोली गाव चॅम्पियनशिप ट्रॉफी डे फॉर्मॅट झाली आहे. कदाचित अशाच प्रकारे जर पुरस्कर्त्यांचं योगदान आलं आणि पूर्णपणे वाघोलीचं क्रिकेट एकत्रित आलं तर ही स्पर्धा अतुल सर डे नाईट फॉर्मॅटमध्ये जायला फारसा जास्त वेळ लागणार नाही. एक मोठ्या उद्दिष्टानं व अगदी ही स्पर्धा सुरुवात झाली आहे की वाघोलीचं क्रिकेट डेव्हलप करायचं. वाघोलीच्या क्रिकेटला ग्लॅमर द्यायचं. इथल्या क्रिकेटमध्ये ट्रान्सपरन्सी आणायची आहे आणि ते काम अप्रतिम केलं आहे पूर्ण वाघोली गाव. आणि त्या सोबतीनं आपण पाहताय ज्यांचं मोलाचं योगदान आहे सन्माननीय श्री निलेश तात्या सातव, श्री दिलीप भाऊ काळे जे सेक्रेटरी आहेत, श्री अतुल सर बनकर WC सल्लागार समिती आणि तांत्रिक समिती प्रमुख, त्या सोबतीनं उपाध्यक्ष आदरणीय संतोषदादा सातव, सन्माननीय प्रवीण भाऊ कुटे जे उपाध्यक्ष आहेत, त्या सोबतीनं कार्याध्यक्ष श्री गणेश भाऊ दाभाडे, राहुलदादा सातव खजिनदार आहेत, गौरवदादा उबाळे जे सदस्य आहेत, निलेशदादा सातव जे सदस्य आहेत, संकेशदादा सातव सदस्य आहेत, दौलत भाऊ सातव जे सदस्य आहेत, राकेश भाऊ जाधव सदस्य, सोमनाथदादा जगताप सदस्य आहेत, श्री राजेश नाना शितकल सदस्य आहेत, ओमकार भाऊ मेटे जे सदस्य आहेत, प्रितेश भाऊ माने जे सदस्य आहेत, अतुल विटकर सदस्य आणि वाघोलीच्या क्रिकेटचं भूषण आसिफ शेख, सूरज भाऊ वाघमारे आणि श्री अजित कड या सगळ्यांच्या माध्यमातून आज वाघोली गाव चॅम्पियन्स ट्रॉफी यशाची उंच शिखर पार करताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. बॉल चालला डीप मध्ये मिड विकेटला आणि आपण पाहताय अजून एक सिंगल ठिकाणी ऍड होतीये. स्टीव्ह स्मिथनं देखील बॉर्डर गावस्कर ट्रॉफी मध्ये भारताविरुद्ध शतक झळकावलं.
112 मॅच, 9,900 आतापर्यंत रन जवळपास 56.57चं त्याचं ॲव्हरेज आहे. खतरनाक बॅटिंग सध्या ऑस्ट्रेलियन्स करतात भारतीय टीमच्या विरुद्ध. गोलंदाज सतत स्ट्रगल सुरू आहे. एका बाजूला ब्राव्हिस हेड आणि दुसऱ्या बाजूला स्टीव्ह स्मिथ, दोघांनी शतक झळकावलं. आणि जवळजवळ आपण पाहताय एक मोठी पार्टनरशिप. ती ब्रेक भारत कधी करेल त्याकडे तमाम भारतीयांचं लक्ष लागलं, कारण एक मानाची अगदी क्रिकेट टुर्नामेंट म्हणून बॉर्डर गावस्कर ट्रॉफीकडे पाहिलं जातं. BGT प्ले फॉर प्राईड. चांगला बॉल, एक मोठ्या फरकानं जवळजवळ आता 50 ते 60 धावेनं विजय मिळवायचा. या दृष्टिकोनानं वाटचाल मैदानावरती सुरू आहे, कारण अजूनही 69 करायच्यात. 2 बॉल मैदानावरती अजूनही शिल्लक आहेत या दुसऱ्या डावातील. आणि फर्स्ट सेमीफायनल मध्ये डंका वाजलाय. जय हनुमान तरुण मंडळ टीमचा अजून एक विकेट मिळेल. हो, फलंदाज नाही, कॅच झाली ड्रॉप. सोपा साधा झेल, आनंद साजरा करायचा आहे. तिकडे मात्र आता थोडंसं मिस्टेक. मुकेश बाळासाहेब सातव पाटील यांच्या ठिकाणी शुभागमन होत आहे, तर त्यांना विनंती आहे या आपण मंचावर आपलं हार्दिक स्वागत आणि टाळ्यांच्या गजरात स्वागत करूयात. जय हनुमान तरुण मंडळ टीम रीच इन फायनल वाघोळी गाव चॅम्पियनशिप ट्रॉफी 2024 आणि पहिला संघ आलाय मेगा फायनल मध्ये. जय हनुमान तरुण मंडळ पाठीराखे. जर तुम्हाला जायचं आतमध्ये जाऊ शकता, कोणी तुम्हाला अडवणार नाही, कारण आता तुमची टीम दाखल झाली आहे मेगा फायनल. स्वागत आहे निलेश दादा सातव अँड ऑल टीम अंतिम फेरीमध्ये. चला पूर्ण टीम लगेचच मैदानाच्या बाहेर एका रांगेत तुम्हाला यायचं आणि पुढची टीम क्षेत्ररक्षण तुम्हाला त्वरित सजवायचं. या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच आपण देणार आहोत. नेक्स्ट मॅच गणराज तरुण मंडळ वर्सेस सरपंच शिवदास दादा मंच. आणि अर्धशतक झळकावलं त्या खेळाडूसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. ज्यानं बनवल्या 28 बॉलमध्ये 9 चौकार 2 षटकाराच्या मदतीने 61 धावा. विजय पप्पू सातव यांचं शुभागमन झालंय. दादांना विनंती आहे या आपण मंचावर. आपलं सहर्ष स्वागत आहे. आणि 500चं कॅश प्राइज या ठिकाणी दिलं जाईल, ते म्हणजेच खेळाडू राज पानेसरला. तो ठरला या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच. वाघोली गावातील उद्योजक आणि त्या सोबतीने एक मोठं नाव योगेश आबा कटके यांचा सन्मान या ठिकाणी आपण करतोय. सन्माननीय श्री प्रवीण भाऊ कुटे यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. तर योगेश आबा कटके यांना विनंती आहे आपण आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. दादा आपण आलात, आपल्या या वाघोलीच्या प्रेमाखातर आपण क्रिकेटला नेहमी योगदान देत असता, त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार आहे आणि त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. वाघोली क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष श्री प्रवीण भाऊ कुटे यांच्या शुभ हस्ते प्रवीण भाऊ कुटे यांच्या शुभ हस्ते सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी आपण दादांचा यथोचित सन्मान करणार आहोत. आणि त्या सोबतीनं प्लेअर ऑफ द मॅच ते देखील इकडे दिलं जाणार आहे. राज पानेसर ठरलाय मॅन ऑफ द मॅच. तर राजने यायचं सामनावीराचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी. आणि मॅचला जशी सुरुवात होईल सलामीची जोडी लगेच मैदानावरती पाठवायची आहे. कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण त्वरित करूया त्या ठिकाणी बदलाव. आणि या आवाज पुन्हा एकदा ऐकूयात. टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील पुणे जिल्ह्यातील समालोचन क्षेत्रातील एक चालतं फिरतं विद्यापीठ म्हणून ज्यांची ओळख आहे, आदरणीय नरेशजी ढोमे सर आपल्यासोबत थोड्याच वेळात जॉईन होतील. तोपर्यंत आपण जाऊयात क्रीडा नगरीकडे. अभिनंदन निलेश दादा सातव अँड ऑल टीम. फायनलमध्ये इंटर झाली आहे टीम. चला या आपण सन्मान करूयात. तर या आपण पूर्ण टीमला रिक्वेस्ट आहे आपण थोडं मागे थांबा. टीम निलेश दादा सगळ्यांना रिक्वेस्ट करा की आपण थोडं मागे थांबा. समोर पाहुणे आहेत सगळे, त्यांना मॅच एन्जॉय करू दे.
चला सगळ्यांना रिक्वेस्ट आहे आपण त्वरित व्यासपीठ